आपण कोविडच्या पहिल्या लाटेच्या वेळेला व्हेंटिलेटर्स प्रोव्हाइड केले होते कमला नेहरू हॉस्पिटलसाठी. मंगळवार पेठ येथे जे कमला नेहरू हॉस्पिटल आहे त्याच्यासाठी आपण व्हेंटिलेटर्स डोनेट केले होते. त्याचबरोबर आपण आत्ता रिसेंटली ब्लड डोनेशन कॅम्प आणि प्लाझ्मा डोनेशन कॅम्प रोटरी क्लबच्या असोसिएशनमध्ये केले होते फॉर सह्याद्री हॉस्पिटल. सह्याद्री हॉस्पिटलचं जे ब्लड बँक आहे त्यांना आपण ते डोनेट केले होते. त्याचबरोबर आपण श्रीमंत दगडूशेठ गणपती सार्वजनिक ट्रस्ट यांना एक ॲम्ब्युलन्स भेट केली आहे MEA तर्फे. त्याचबरोबर आपण 1 मेला अन्न हेच औषध या विषयावरती अश्विनी देशमुख यांचं व्याख्यान ठेवलं होतं आणि मागच्या शनिवारी डॉक्टर अविनाश भोंडवे यांचं पण आपण एक व्याख्यान ठेवलं होतं, ज्यामध्ये कोविड संदर्भातले जे बरेचसे गैरसमज जे काही आहेत त्याबद्दलचा थोडा उलगडा त्यांनी आपल्याला केला होता. आणि मागच्या वेळेस आपले पूर्ण प्रश्न झाले नव्हते, त्यामुळे आज आपण त्यांचे उरलेले प्रश्न जे आहेत ते घेणार आहोत त्यांच्यासोबत. मी आता कार्यक्रम पुढे घेत आपले अध्यक्ष जे आहेत MEAचे अध्यक्ष श्री अंकुशजी अजबे यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी 2 शब्द बोलावेत. नमस्कार. आजच्या वेबिनारमध्ये मी मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनच्या सर्व सभासदांचं व त्यांच्या कुटुंबियाचं स्वागत करतो. मागील दोन्ही वेबिनारला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि आज डॉक्टर भोंडवे साहेबांचा आपल्याला दुसऱ्यांदा प्रश्नोत्तरासाठी आपण कार्यक्रम घेतलेला आहे. याचबरोबर पुण्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर अमिता फडणवीस मॅडम ज्या आपलं SB रोडचं किंवा इथलं जे हॉस्पिटल आहे ONP या तिथल्या डायरेक्टर आहेत आणि डॉक्टर भोंडवे साहेब या दोघांचं मी स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे दोन्ही व्याख्याते यांचा यथोचित परिचय आपले करून देतीलच. तत्पूर्वी मी सर्वांचे स्वागत करतो आणि मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनच्या जे आपण कार्यक्रम करतोय त्या कार्यक्रमामध्ये सर्वांना मी हिरिरीने भाग घेऊन सभासदांना आवाहन करतो आणि ह्या प्लॅटफॉर्मचा जास्तीत जास्त आपण वापर करून आपले कुटुंबीय, आपण स्वतः आणि आपली संस्था ह्या सर्वांना हेल्दी कसं राहता येईल, हेल्दी कशी ठेवता येईल ह्या कोरोनाच्या काळात याची काळजी घ्यावी असं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता आपण आपल्या पहिल्या ज्या गेस्ट आहेत त्यांच्याकडे वळूयात. डॉक्टर अमिता फडणीस या ज्या आहेत या MD DCH आहेत. या ओएस्टर अँड पर्ल हॉस्पिटलमध्ये डिरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. 1992 मध्ये त्यांनी पहिलं निओनॅटल ICU पुण्यामध्ये सुरू केलं. त्यानंतर 2001 मध्ये वेलनेस इन्स्टिट्यूट फॉर वुमेन हेही पहिल्यांदा त्यांनी पुण्यात सुरू केलं. त्याच्यानंतर 2004 मध्ये कॉर्पोरेट वेलनेस प्रोग्राम त्यांनी पुण्यामध्ये सुरू केला आणि त्याच्या अंतर्गत त्यांच्याकडे 80 पेक्षा जास्त इंडस्ट्रीज आहेत ज्या त्यांच्याबरोबर आता जोडले गेलेले आहेत. त्यानंतर 2013 मध्ये त्यांनी पहिलं पुण्यातलं सरोगेसी सेंटर सुरू केलं. मॅडम ह्या आपल्यासाठी ट्रेंड सेटर आहेत म्हणू शकतो आपण. पुण्यासाठी खरंच त्यांनी खूप मोठं योगदान केलेलं आहे आणि आत्तापर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे तो ऑलमोस्ट 30 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे या क्षेत्रामधला. त्याचबरोबर त्यांनी बरेचसे सेमिनार किंवा वर्कशॉप्स पेरेंटिंग आणि स्ट्रेस मॅनेजमेंट वरती घेतलेले आहेत. त्याचबरोबर ते मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन वरती पण बरंचसं बोलतात. गेली 12-13 वर्ष डॉक्टर फडणीस यांनी म्हणजे ओएस्टर अँड पर्लच्या माध्यमातून सेफ मदरहुड अँड सेफ बेबी ही फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस त्या प्रोव्हाइड करतायत आणि याच्या अंतर्गत महिन्याला कमीत कमी 150 डिलिव्हरीज आणि C-सेक्शन ह्या केल्या जातात. ह्या पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट असतात. PMCचं दळवी हॉस्पिटल जे आहे त्यांच्याबरोबर हे जॉईंट व्हेंचर आहे त्यांचं आणि त्याच्या माध्यमातून त्या या सगळ्या गोष्टी करतायत.
त्यानंतर हे सगळं जे काही आहे हे त्यांचं पूर्णपणे पर्सनल फंडिंग मधनं होतं. याच्यासाठी त्यांनी कसलाही एक्सटर्नल सपोर्ट किंवा फंड्स कोणाकडनंही घेतलेले नाहीयेत. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे 30 वर्षाचा अनुभव सांगण्यासाठी खरं तर मला 30 मिनिटांची गरज आहे. पण आज वेळेअभावी मी थोडक्यात त्यांचं इंट्रोडक्शन करून दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना अध्यात्माची खूप आवड आहे आणि बरीचशी पुस्तकं वगैरे ते त्या वाचतात आध्यात्मिक गुरूंची. सो मॅडम, मी तुमचं स्वागत करते आणि जास्त वेळ न घेता तुम्हाला जास्त ऐकण्यामध्ये सगळ्यांचा इंटरेस्ट असल्यामुळे तुम्हाला मी याच्यासाठी इन्व्हाइट करते. थँक्यू. नमस्कार. मी डॉक्टर अमिता फडणीस, बालरोग तज्ञ व ONP हॉस्पिटलची संचालिका. ही माझी ओळख. आणि स्मिता, थोडंसं करेक्शन करते. जे प्रकल्प आम्ही घेतला होता दळवी हॉस्पिटलमधला तो 2007 ते 2014 होता. ओके ओके. हा. आणि दुसरं, स्मिता, मिस्टर कुराडे, मिसेस लविना भोसले, तुमच्या सगळ्यांचे आभार मला ह्या फोरमवरती बोलवल्याबद्दल. आनंद झाला आणि इट्स अ ग्रेट प्रिव्हिलेज अँड ऑनर. थँक्यू फॉर कॉलिंग मी हिअर. पुढे जायच्या अगोदर भाषेचं थोडंसं आपण भाषेबद्दल बोलू, कारण मी आज तुमच्याशी मँग्लिशमध्ये बोलणार आहे, म्हणजे मराठी आणि इंग्लिश. ओके. तर भाषा महत्वाची असते आणि मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते की हिंदीमध्ये एक पिक्चर होता, कुछ कुछ होता है. त्याचं आपण मराठी ट्रान्सलेशन केलं तर कसं तरी होतंय. ह्याच्यावरनं तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं हास्य आलं असेलच. पण सांगण्याचा हेतू असा की आपण ज्या भाषेत विचार करतो आणि जी भाषा बोलतो, कधी कधी त्याच्यात डिस्कनेक्ट असतं. तर माझ्या हातनं असं काही झालं तर भूलचूक माफ करा. आज आपला एक काळ जो आहे तो अगदी आगळा वेगळा काळ आहे, कधीही न विचार केलेला, अनप्रेसिडेंटेड. आणि कोविड बद्दल समाजामध्ये, मार्केटमध्ये इतकी माहिती आहे आज. टीव्हीवर आहे, इंटरनेटवर आहे, सोशल मीडिया, चर्चा सगळी चालू आहे. म्हणजे मी तर म्हणेन आपल्या सर्वांना सगळंच माहिती आहे. मग हे संभाषण कशासाठी? तर त्याचं मला असं उत्तर आहे असं वाटतं की सगळ्यांना असं वाटतं की वी शुड बी शुअर की आपण जे करतोय ते योग्य करतोय ना, काही अजून माझ्याकडनं राहतंय का, या हिशोबाने ह्या चर्चा चालू असतात. नाहीतर ही इन्फॉर्मेशन तर सगळीकडेच अवेलेबल असते. करोना नक्कीच, म्हणजे ही दुसरी लाट जी आली आहे ही कधी बघितलेलीच नाहीये. मी असा कुठलाही जंतू बघितला नाहीये विच गझल सो मच ऑक्सिजन. कधीच नाही. मुलांमध्ये आम्ही निमोनिया वर्षानुवर्ष बघत आलोय, सिव्हिअर निमोनियाज, बट नॉट दिस काइंड ऑफ ऑक्सिजन डिपेंडन्सी. त्यामुळे हा जो जंतू आहे हा जरा वेगळाच आहे. फक्त एक चांगला भाग मी म्हणेन मागच्या आठवड्याभरात, आणि मला वाटतं सगळ्यांचा हा अनुभव असेल की थोडा करोना, थोडं कोविड कमी झालंय. आणि लेट्स होप इट गोज डाऊन आणि सेटल्स डाऊन अँड द सेकंड वेव्ह गोज अवे. आता पुढे जायच्या अगोदर आपण एक WHO डेफिनेशन ऑफ गुड हेल्थ ही बघू. म्हणजे जागतिक आरोग्य संघटना गुड हेल्थ बद्दल काय म्हणते, तर ती म्हणते की गुड हेल्थ इज नॉट ओनली ॲब्सन्स ऑफ डिझीज, बट इट इज अ कम्प्लीट स्टेट ऑफ वेल बिईंग, फिजिकल, मेंटल, इमोशनल, सोशल, स्पिरिच्युअल. अर्थातच आजार, मला रुमेटॉइड आर्थरायटिस नाही म्हणजे मी हेल्दी आहे का, तर नाही. आपण हेल्दी कधी म्हणू स्वतःला की जेव्हा शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक आपलं संतुलन नीट असतं, तेव्हा आपण म्हणू की दॅट इज अ स्टेट ऑफ गुड हेल्थ. आणि हे डेफिनेशन नेहमी लक्षात ठेवा, स्वतःबद्दलही आरोग्याचा जेव्हा विचार करता, मुलांबद्दल किंवा आपल्या फॅमिलीबद्दल. मागच्या वर्षभरात मुलं जशी घरात कोंडलीच गेलेली आहेत, त्यांची शाळा बंद झाली, बाहेरचं जग बंद झालं आणि त्यांचं जगच बदलून गेलं. म्हणजे आपलंही बदललं, पण मुलांचं बदललं आणि त्याचा परिणाम भरपूर सायकोलॉजिकल इश्यूज मी म्हणेन. आणि ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते की आम्ही जे बघतोय मुलांमध्ये, इरिटेबिलिटी, छोट्या छोट्या गोष्टींची चिडचिड होणं, राग येणं, अँगर आउटबर्स्ट, इमोशनल आउटबर्स्ट, बोर्डम, लोनलीनेस, डिप्रेशन, म्हणजे एकटेपणा, डिप्रेशन हे मोठ्या मुलांमध्ये बघतो. स्क्रीन ॲडिक्शन, गॅजेट ॲडिक्शन, छोट्या मुलांमध्ये अतिचंचलता, एकग्रहता नसणं. त्याचबरोबर क्वारंटाईनच्या बाबतीत, सेल्फ आयसोलेशनच्या बाबतीत एक मोठ्या मुलांमध्ये विशेषतः भीती की मला करोना झाला तर काय. तसंच ह्या काळात मृत्यू जवळून पाहिलाय मुलांनी. मित्राचे आजोबा असो, घरात कोणी असो, पण दे हॅव सीन डेथ, दे आर टॉकिंग अबाउट डेथ. आणि ह्यामुळे भय
आणि एन्झायटी इज ट्रिमेंडस. आपल्याकडे मुलं आता अशी येतात, हल्ली माझं बरंच टेलिफोनिक आणि व्हिडिओ कन्सल्टिंग चालू असतं, दिवसभर चालूच असतं. तर बऱ्याच मुलांमध्ये सारखं पोटात दुखणं, आई वडील सल्ला मागतात की काय करावं. आता मुलगा म्हणतो सारखंच पोट दुखतं, तर आपल्याला तपासण्या करायलाच लागतं किंवा सारखं हेडेक. तर आपण सगळ्या तपासण्या करतो, सगळं नॉर्मल येतं. तर म्हणजे ह्या तक्रारींना आपण म्हणतो सायकोसोमॅटिक. म्हणजे जर तुमच्या मुलांमध्ये अशी तक्रार जाणवली, तर यू शुड बी अलर्ट. काय अलर्ट पाहिजे? की सायकॉलॉजी कशी आहे बाबा? त्याच्याकडे मी लक्ष द्यायला पाहिजे का? कारण कधी-कधी हे मॅनिफेस्टेशन्स ऑफ अ सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम असतात. तसंच मुलांची वजनं वाढली आहेत. फेब्रुवारीमध्ये ओपीडी चालूच होती. तेव्हा काही मुलं मी पाहिली मागच्या वर्षभरात 8 ते 10 किलो वजन वाढलेली. सो दे गेन वेट आणि फिटनेस कमी आणि अतिशय दमलेलंपणा, टायर्डनेस, स्लीप सायकल्स बदललेले आहेत. तर हे सगळे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आपण बघतोय मुलांमध्ये. आणि आजचा विषय आपला काय आहे की मुलांशी डील करताना, सिन्स आय एम अ पीडियाट्रिशियन, आपला त्यांच्याशी व्यवहार म्हणजे व्यवहाराचे नियम काय असावे, आपण त्यांना हँडल कसं करावं, ह्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत. तर व्यवहाराचे नियम जे असतात हे फार सिंपल आहेत. आणि ह्याच्यात पहिला जो नियम आहे इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी. म्हणजे जे काय आपण सगळं मुलांबरोबर करतो त्याच्यात सारखं नाविन्य पाहिजे, थोडं क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. म्हणजे अगदी छोटस उदाहरण मी देते. घरी आपण नेहमी जेवणाचं टेबल लावतो, ताटं मांडतो. ते करताना त्याच्यात आपणही करताना थोडस नाविन्य, अगदी त्याच भांड्यात दररोज तीच आमटी नाही, पण ते बदललेलं पाहिजे. कधी फूल लावलं, कधी थोडी रांगोळी, कधी प्लेट्स बदललेल्या. सो दिस कीप्स देम, म्हणजे थोडासा त्या ऍक्टिव्हिटीमध्ये, आता टेबल लावणं काही मोठी ऍक्टिव्हिटी नाही, इट्स अ डे टू डे ऍक्टिव्हिटी, पण त्याच्यात उमंग उत्साह वाटला पाहिजे. तर इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी, आणि कोणीही स्कूल टीचर तुम्हाला सांगेल की मुलांशी डील करताना इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी, यू हॅव टू प्ले अराउंड तुमच्या शब्दांमध्ये, तुमच्या ऍक्शन्समध्ये, इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी. दुसरा जर नियम मी म्हणेन की पेरेंट्स मस्ट बी वेल इन्फॉर्म्ड. आज मुलांना सगळं सगळं माहिती असतं, पण तुम्हालाही माहिती पाहिजे. त्यामुळे सगळ्या पालकांनी एक नियम करावा की जेवढी माहिती गोळा करता येईल, वेदर इट इज फ्रॉम द टीव्ही, फ्रॉम द इंटरनेट, फ्रॉम सोशल मीडिया, यू शुड बी वेल इन्फॉर्म. मगच तुमच्या मुलांनाही तुमच्याबद्दल रिस्पेक्ट वाटतो. नाही तर ते म्हणतील आई तुला काही कळत नाही का. नो नो नो, यू हॅव टू बी ऑन टॉप ऑफ इट. यू मस्ट बी वेल इन्फॉर्म्ड अबाउट एव्हरीथिंग दॅट्स हॅपनिंग. या तिसरा नियम ह्युमर, म्हणजे थोडंसं हास्य. कोविड बद्दल काय, देर इज नो फन, पण थोडेसे जोक्स केले, थोडंसं माहोल घरातला हॅपी ठेवला, तर त्याचा उपयोग इम्युनिटीसाठी पण होतो. माहोल छान असला तर स्ट्रेस बस्टर्स होतं. म्हणजे अगदी पीजे म्हणतो आपण, जे आपल्याला व्हॉट्सअपवर तर जोक्स येतच असतात, पण घरी पण जोक्स क्रॅक करणं किंवा एक माहोल शुड बी फुल ऑफ लाफ्टर अँड फन. ओके. आणि हे सायकोलॉजीसाठी फार फार महत्वाचं असतं. शारीरिक सगळ्याच दृष्टीने महत्वाचं असतं. अगदी स्टुपिड जोक्स आपण म्हणतो की नाही, म्हणजे मिस्टर करोना तर मिसेस करोना कोण, तर करीना. नो, जस्ट टू हॅव अ स्माइल ऑन युअर फेस ऑल द टाइम. तिसरा जो नियम मी म्हणेन डिसिप्लिन आणि स्ट्रक्चर. माझे सासरे डॉक्टर एच एन फडणीस मला नेहमी म्हणायचे, अमिता, शिस्तबद्ध मुक्त जीवन, शिस्तहीन बद्ध जीवन. डिसिप्लिन इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. त्यामुळे आता मुलं घरी असल्यामुळे मंडे टू संडे कांट बी द सेम. तुमची दिनचर्या सगळी फिक्स्ड पाहिजे, कॅलेंडरचं रिस्पेक्ट पाहिजे. मंडे म्हणजे काय, ट्यूजडे म्हणजे काय, ऑनलाईन कधी, ऑफलाईन कधी, काय करणार आहे. कारण जर त्यांच्या दिवसाला स्ट्रक्चर असेल, डिसिप्लिन असेल, शिस्त असेल, तर मुलांची चिडचिड कमी होते, बोर्डम कमी होतं. दे आर लुकिंग फॉरवर्ड टू समथिंग, की ठीक आहे आता आपलं पुढचं हे शेड्यूल आहे. जर त्यांना असंच मोकळं ठेवलं तर त्यांची चिडचिडी वाढेल आणि सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स वाढतात नक्कीच. आणि ह्यानी स्लीप सायकल पण चांगली होते, सायकोलॉजी छान राहते. मुलं पटकन अडॅप्ट करतात. आता आमचे जे लहान लहान पेशंट्स आहेत, जी लहान मुलं आहेत, तर ती आता म्हणत पण नाहीत की मला बाहेर जायचं आई. दे हॅव अडॅप्टेड. सो चिल्ड्रन अडॅप्ट मच बेटर देन अस. तर म्हणून पालकांनी लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्हीही अडॅप्ट करा. इंग्लिशमध्ये हल्ली म्हटलं जातं आत्ताच्या जीवनशैलीमध्ये, अडॅप्ट और पेरिश. एजिलिटी एक दुसरा शब्द वापरला जातो. यू हॅव टू बी क्विक ऑन युअर फीट, यू हॅव टू चेंज, यू हॅव टू अडॅप्ट.
यू डू इट अँड युअर चिल्ड्रन विल ऑल्सो डू इट. तर हे अडॅप्टेशन मुलांमध्ये जास्त इझी असतं, पण आपल्यालाही करायलाच पाहिजे. आणि शेवटचा नियम, रोल मॉडेल. म्हणजेच तुम्ही काय करताय हे मुलं सगळी बघतच असतात. तुम्ही असं चिडचिड दिवसभर करून त्यांना म्हणाला चिडचिड करू नका. तुम्ही घरच्या म्हणजे मोठ्यांकडे नीट बघितलं नाहीत, पण त्यांना शिकवलं की केअर फॉर द एल्डर्स, बघायला पाहिजे. तुम्ही अनहेल्दी खाऊन त्यांना म्हणणार तुम्ही हेल्दी खा. तुम्ही आळशीपणा दाखवून त्यांना म्हणणार तू एक्सरसाइज कर. तुमची चिडचिड बघणार, तुमच्या चेहऱ्यावर नो स्माइल, आणि तुम्ही त्यांना म्हणणार यू मस्ट स्माइल. तुला सगळं देतोय की आपण, काय कमी आहे तुला? तर हे रोल मॉडेलिंग म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये आणि ऍक्शन मध्ये कॉन्फ्लिक्ट नको. दे शुड बी नो कॉन्फ्लिक्ट इन ऍक्शन्स अँड वर्ड्स. आणि हे थोडेसे नियम तुम्ही लक्षात ठेवा, हे फार गरजेचे आहेत. हा, जसं आपण मी परत रिपीट करेन, इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी, इन्फॉर्मेशन. तुम्ही डॉक्टर गुगल वापरा, काही हरकत नाही. ह्युमर म्हटलं म्हणजे हास्य, लाफ्टर पाहिजे, घरातला माहोल लाईट पाहिजे, टेक लाईट आपण म्हणतो. डिसिप्लिन म्हणजे शिस्त आणि स्ट्रक्चर दिवसाला पाहिजे. अडॅप्टेशन पाहिजे, एव्हरीबडी मस्ट चेंज, मस्ट अडॅप्ट टू द न्यू नॉर्मल. आणि रोल मॉडेलिंग, हे थोडेसे नियम आपण लक्षात ठेवू वेन वी डील विथ चिल्ड्रन. आता आपल्याला डील करताना म्हणजे मुलांचे हे आपलं नातंच असतं. इट्स अ रिलेशनशिप मॅनेजमेंट आफ्टर ऑल, इजंट इट? आणि टुडे द रोल ऑफ द पेरेंट्स हॅज बिकम इव्हन बिगर बिकॉज द रिस्पॉन्सिबिलिटी जास्ती आपली वाढली आहे मुलांच्या तर्फे. तर आपल्याला काय काय करायला पाहिजे, तर आपण काय करू शकतो, हे सगळे नियम झाले, पण करावं काय एक्झॅक्टली? एक पहिलं मी म्हणेन की तुमच्या मुलांना एक जाणीव करून द्या की दे आर अ पार्ट ऑफ समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. हे जगात काय वेगळंच सगळं चाललेलं आहे, हे फार महत्वाचं आहे. सगळे ह्युमन बिंग्स आर द सेम. सगळे, इट इज अ ग्रेट लेवल आहे. तुम्ही गरीब असा, श्रीमंत असता, पुरुष असा, स्त्री असा, लहान असा, मोठे असा, कुठल्याही जगातला भाग आज स्पेअर्ड नाहीये. त्यामुळे इट इज अ ग्रेट लेवलर. आणि तेव्हा थोडंसं नॅशनलिझम इन्स्टिल करा. डू नॉट टॉक बॅड अबाउट द कंट्री. डोंट से की हे करू शकलो असतो. हे काय चाललंय बघा, कोण काय करते बघा, एवढं काम चाललंय ऍट इंडिव्हिज्युअल लेवल, ऍट सोशल लेवल्स. आताच स्मिता आपल्याला सांगत होती की तुमच्या संस्थेने किती काम केलंय ह्या मागच्या वर्षभरात. तर टॉक गुड अबाउट एव्हरीथिंग आणि इन्स्टिल नॅशनलिझम. आणि हा एक वेळ तुम्ही पकडा आणि एक नियम करा घरी, की घरी आपण दररोज दिवा लावतो. आपल्या परंपरेत तर आपण नेहमी संध्याकाळी दिवा लावतोच. दिया लाइटिंग. जसं मागच्या वर्षभरात आपण काही टाळ्या वाजवणं केलं किंवा भांडी वाजवणं, दिवा लावला, कशासाठी? की हे सगळे आपण एकच आहोत. वी आर ऑल ह्युमन बिंग्स, वी आर ऑल द सेम. कोणीही ह्याच्यात वेगळं नाहीये. आणि हा दिवा जेव्हा लावतो तेव्हा आपण म्हणतोच, दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी, घरातली इडापिडा बाहेर जाऊ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. म्हणजेच एव्हरीथिंग दॅट इज बॅड व्हायब्रेशन्स, लेट देम गो आउट, लेट ऑल द गुड कम इन. आणि दिवा लावणं म्हणजे इन्व्होकिंग स्पिरिच्युअलिटी. अध्यात्माकडे वाटचाल आपली मुलांची चालू करा. सो हा दिवा लावणं मी म्हणेन एक छोटीशी गोष्ट असते, विच विल ब्रिंग सम सँक्टिटी टू लाईफ. दुसरं जे असतं, दुसरं आपण काय करू शकतो, की आज हे कोरोनाबद्दल आपण सारखं बोलतोय, पण हे तर अदृश्य शत्रू आहे. त्याला जीव द्या. मेक द इनविजिबल विजिबल. म्हणजे लहान मुलांच्यासाठी करोना स्टिकर्स म्हणा, वॉश बेसिनवर लावा. करोना कार्टून्स असतात, करोनाची गाणी असतात. 9XM म्युझिक चॅनेलवर ते जंतू असतात दोन, जे नाचत गाणं म्हणत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी, करोना वॉर काय, म्हणजे तुम्ही एक बोर्ड घ्या, त्याच्यात करोनाचे तुम्ही फिगर्स टाका. तुम्ही बनवा घरी, मुलांना त्याच्यात इन्व्हॉल्व्ह करा. आणि करोनाशी कोण कोण आपण लढतोय, नुसते डॉक्टर्स नर्सेस नाही, सर्व सिटीजन्स, पोलीस, एव्हरीबडी फ्रॉम पॉलिटिशियन्स टू एव्हरीबडी इज फायटिंग. अँड हाऊ वी आर गोइंग टू विन द वॉर. म्हणजे शत्रू कोण आहे हे क्लिअर केलं की लहान मुलांच्या विशेषतः जास्ती ते मनात बसतं. करोनाची गाणी जशी आता आपल्या टीव्हीवरती आपण बघू, करोना पे करो वार, 1 2 3 4, बरीच असतात ह्या गोष्टी. तर गिव्ह शेप अँड फॉर्म, म्हणजे रंगरूप द्या त्या शत्रूला, म्हणजे त्यांना क्लॅरिटी येते. पुढची जी गोष्ट आहे की ह्या वर्षभरातला आपला जो अनुभव आहे, हा एक वेगळा काळ असल्यामुळे, सगळं वेगळ्याच पद्धतीने चालल्यामुळे आपल्याला हा काळ पकडायला पाहिजे. आपल्या मुलांना व्हॅल्यूज दाखवायला इन ऍक्शन. व्हॅल्यूज म्हणजे काय, 4 शब्दांचा अर्थ शिकवावा.
सेवाभाव, सद्भावना, सहकार्य, सहयोग सगळीकडे दिसतंय. पकडा त्यांच्या, लेट इट सीप इन टू द सिस्टम. आपल्या घराच्या वयस्कर किंवा बाहेर सगळीकडे बघतो वयस्कर लोकांची जास्ती काळजी कशी घेतली जाते. तुम्ही त्याच्यातनं एक स्टोरी पिकअप करा. मायग्रंट क्रायसिस मागच्या वर्षी बघितलं, ह्या वर्षी कमी, पण त्या लोकांचे हाल काय झाले त्याच्यातनं एक स्टोरी पकडा. एक 9वीतली मुलगी दिल्लीहून बिहारला सायकलवर वडिलांना घेऊन गेली. तिच्या खिशात 500 का 1000 रुपये होते. तर ह्या सगळ्या गोष्टीतनं काय होतं की त्या व्हॅल्यूज बाहेर येतात. आणि वन व्हॅल्यू यू शुड इन्स्टिल इन देम इज ग्रॅटिट्यूड. आणि जे मी म्हंटल, सीख लोकांचं लंगर चालू आहे, म्हणजे किती लोक अनेक कामं करतायत. सो इन्स्टिल व्हॅल्यूज, इट इज अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी. मी डिसिप्लिन बद्दल मगाशी बोलले आणि ते परत एक पुन्हा एकदा म्हणेन की डिसिप्लिन अँड स्ट्रक्चर टू द डे. कन्सिडर की इट इज अ नॉर्मल डे आणि कुठल्या वेळेला काय होणार आहे आणि ते तुम्ही आखून ठेवा. मग वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज मी म्हणेन की ज्या ऍक्टिव्हिटीज आपण पूर्वी केलेल्याच नसतात. ऑनलाईन टाइम तुम्ही रॅशनिंग करा. फॅमिलीचे व्हॉट्सअप ग्रुप असतात, फॅमिली क्विज असतात, मेमरी गेम्स, बोर्ड गेम्स फ्रॉम लुडो टू मोनोपोली. झाडं असतील बाल्कनीमध्ये, गच्चीमध्ये, झाडांना पाणी घालणं, झाडांशी बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी आर ग्रेट स्ट्रेस बस्टर्स. मग मुलांना लॉन्ड्रीमध्ये इन्व्हॉल्व्ह करा. किचन ऍक्टिव्हिटीज आर अ ग्रेट वे टू गेट चिल्ड्रन इन्व्हॉल्व्ड. प्रत्येक मुलाची किंवा जे कोण घरात आहेत त्यांची किचनच्या जबाबदाऱ्या ठरवून टाका. आणि एक मी ऍक्टिव्हिटी जी मागच्या वर्षी बऱ्याच लोकांना सांगितली होती, मॅप, जिओग्राफीचा मॅप एक लावा, वर्ल्ड मॅप. इट इज अ ग्रेट लर्निंग एक्सपिरियन्स, कारण त्याच्यात तुम्ही बॉर्डर्स दाखवू शकता, कॅपिटल सिटीज, वुहान व्हायरस, झुनोसिस म्हणतो आपण की हा व्हायरस कुठून आला, कसा स्प्रेड होत गेला, फर्स्ट वेव्ह कशी, सेकंड वेव्ह कशी, त्याच्यावरती गेम्स होतात. जिओ पॉलिटिक्स बद्दल बोलतो, चायना आहे, चायनाचे एक्सपॅन्शनिस्ट काय त्यांचे स्ट्रॅटेजीज आहेत, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह काय, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल काय आहे. पण हे सगळं करताना म्हणजे ह्याच्यात चर्चा होऊ शकतात, गेम्स होऊ शकतात आणि इट्स अ ग्रेट टूल आय थिंक. म्हणजे आमच्या घरी तरी आम्ही मागच्या वर्षी एक वर्ल्ड मॅप लावून टाकला होता. आणि हे सगळं करताना दे शुड बी नो नेगेटिव्हिटी. म्हणजे आपण चायनाबद्दल बोलतो हे मी असं म्हणत नाही की निगेटिव्ह हे आहे. तर आता आपल्याला काय करायला पाहिजे, भारताने काय करायला पाहिजे, हे डिबेट होऊ शकतो, डिस्कशन्स होऊ शकतात. आत्मनिर्भर नुसतं भारत नाही, पण ऍट अन इंडिव्हिज्युअल लेवल आपण आत्मनिर्भर कसे होऊ शकतो. अल्बम्स, फोटो अल्बम्स बघणं, अशा बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही मुलांना गुंतवा. मग आपण एक बघूया की आता मी जागतिक आरोग्य संघटनेचं तुम्हाला डेफिनेशन मगाशी म्हटलं, आय रिपीट इट. इट्स अ स्टेट ऑफ कम्प्लीट वेलबिंग, फिजिकल, मेंटल, इमोशनल, सोशल अँड स्पिरिच्युअल. आता आपण फिजिकल भागाकडे बघू. फिजिकल भाग आपले 2 आहेत ह्याच्यात, की फिजिकली आपण फिट राहिलो तर आपली इम्युनिटी वाढते. सो यू आर प्रोटेक्टिंग युअर सेल्फ बाय बिंग फिजिकली फिट. एक्सरसाइज बद्दल बोलू तर सगळ्यांच्या कपॅसिटी घरातल्या वेगळ्या वेगळ्या असतात. प्रत्येकाने आपल्या कपॅसिटी म्हणून जागच्या जागी उड्या मारा, मार्चिंग करा, स्किपिंग करा किंवा सूर्य नमस्कार 12 घाला आणि युअर डन. आणि योगासनांमध्ये प्राणायाम तर सगळ्यांना माहिती आहे, अनुलोम विलोम, कपालभाती. आणि मी तुम्हाला एक हे प्राणायाम मधलं एक भ्रामरी म्हणून त्याच्याबद्दल विशेष उल्लेख करणार आहे. आता कॅनडामध्ये बरंच संशोधन झालं की एक स्प्रे त्यांनी काढला, नाकातला स्प्रे, सॅनोटाईज म्हणतात. त्यांनी एक नायट्रिक ऑक्साईड आत जातं. नायट्रिक ऑक्साईड जे केमिकल असतं त्यांनी इट गोज टू द नोज आणि आपले सायनसेस आणि तिकडे व्हायरस रेप्लिकेशन बंद करतं. आता भ्रामरी आपल्या पारंपरिक योगासनांमध्ये, प्राणायाममध्ये आहेच. तर भ्रामरी कशी करतात की 2 बोट इथे ठेवायची, एक इथे येतं आणि एक खाली, आणि कान बंद करायचे आणि किंवा कान बंद करून कानात रेझोनन्स. तुम्हाला कळलं नक्कीच, तुम्ही हे युट्यूबवर शिकून घ्या भ्रामरी कशी करायची. का भ्रामरी मी म्हणते, कारण भ्रामरीने नायट्रिक ऑक्साईड लेवल वाढते. कॅन यू बिलीव्ह इट? तुम्ही 4-5 वेळा दिवसात करा आणि इट विल सेव्ह यू फ्रॉम कोरोना, नाही का? तर हे लक्षात ठेवा. आणि एक योगासनांबद्दल, ओम चॅन्टिंग बद्दल पण नायट्रिक ऑक्साईड लेवल्स वाढतात, तेही करा. डीप ब्रीदिंग साधं, म्हणजे दिवसात 1-1, 2-2 तासाला स्वतःला आठवण करून डीप ब्रीदिंग करा. 4 इनसाइड, 4 इन, 6 आउट.
तर डीप ब्रीदिंग एक आहे. आणि एक तुम्हाला मी एक्सरसाइज मध्ये एक गोष्ट नक्कीच सांगते, लाफ्टर योगा. माहितीये सगळ्यांना? हास्य योगा. हास्य योगा म्हणजे काय? इट इज अ ग्रेट एरोबिक एक्सरसाइज फॉर द हार्ट. इट वर्क्स वेल फॉर द हार्ट. हास्य योगा तुम्हाला माहितीच असेल तरी सांगते. इट इज आर्टिफिशियल लाफ्टर, पण द ग्रेट थिंग की आर्टिफिशियल म्हणजे मी तुम्हाला दाखवणारच आहे कसं करायचं, म्हणजे तुम्ही सगळेच जण हसाल. पण आर्टिफिशियल म्हटलं तरी त्याचे इफेक्ट्स नॅचरल लाफ्टर सारखे असतात. असे हात वरती करून हा 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 हा. नक्कीच हे बघताना सर्वांना थोडंसं हसायला आलं असेल. दुसरं हास्य योगा हात वरती करून तोंड असंच करायचं हसताना सारखं, पण आवाज नाही काढायचा. तिसरं तोंड बंद करून हसायचं. आणि चौथं एंजेलिक स्माइल, म्हणजे संतांसारखं एक छान स्माइल चेहऱ्यावर पाहिजे. तर हास्य योगा ह्यानी माहोल बदलतो, सगळेच जण हसतात. आणि एक्सरसाइज मधला हा एक महत्वाचा भाग करा. आणि लीड बाय एक्झाम्पल. म्हणजे मुलांच्या बाबतीत बोलते म्हणून सांगते, तुमचा एक्सरसाइज परफेक्ट असू दे, मुलं ऑटोमॅटिकली करतीलच. हं? तर हे फिजिकल झालं. आणि फिजिकल हे एक्सरसाइज एक म्हटलं. आणि मग आपण ऍक्च्युअल प्रोटेक्शन म्हणतो. तर प्रोटेक्शनचं सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत, पण दोहरावते. स्टे ॲट होम, मास्क आपले N95, सर्जिकल 3 प्लाय क्लॉथ मास्क. क्लॉथ मास्क बद्दल परवाच मी एक रिसर्च वाचला, की असंच सर्व्हे केला. तर बरेच लोक 2-3 दिवस मास्क धुतच नाही, पण क्लॉथ मास्क वापरला तर दररोज धुवा. इट इज फॉर युअर प्रोटेक्शन. सारखे चेहऱ्याला तोंडाला हात नका लावू, आपल्याला सगळ्यांना सवय असते. हँड वॉशिंग बद्दल सगळ्यांना माहिती आहे, 20 सेकंड. ओके, दिस इज द प्रोसिजर. चांगला फेस यायला पाहिजे. कुठलाही साबण, लहान मुलांसाठी वॉश बेसिन वरती स्टिकर्स लावा, एक घड्याळ लावा, 2 अवर्स अलार्म, दर 2 तासांनी हात धुणे. सॅनिटायझर घरी एवढं लागत नाही, पण इमर्जन्सी यूज साठी ठेवा. फूट ऑपरेटेड सॅनिटायझर इज बेटर दॅन द हँड, म्हणजे इझिली वापरता येतं. सोशल डिस्टन्सिंग, खेळता खेळता एक मोठी काठी घ्या 6 फुटाची आणि सांगा हे सोशल डिस्टन्स. आता तर नॉर्म्स बदलतायत आणि म्हणतायत अजून लांब राहा. त्यामुळे ह्याच्यामध्ये इमोशनल डिस्टन्सिंग होते. पण वी हॅव टू टेक केअर. तसंच जिथे कंपाऊंड मध्ये तुमच्या इथे खाली रहदारी असते, माणसांचं येणं जाणं, सोडियम हायपोक्लोराईडनी फॉगिंग करतो आपण. घरी एक इन्फ्रारेड थर्मोमीटर नक्की ठेवा. आणि एक पल्स ऑक्सिमीटर ठेवा, म्हणजे तुम्हाला जर ताप वाटला तर तुम्ही नक्कीच बघू शकाल ते. तर ते एक होतं. आणि मग ऑफकोर्स ग्लव्स घालणं कमी झालंय. आणि एक शील्ड पण वापरतो आपण, फेस शील्ड, विशेषतः बाहेर जाताना. आणि घरी एक छोटासा UV स्टेरिलायझर ठेवू शकता, अल्ट्राव्हायोलेट स्टेरिलायझर. इट्स व्हेरी टायनी मशीन. त्याच्यात आपण फोन, किल्ल्या, कॅश किंवा बाहेरून पत्र येतात ती घालू शकतो. हे मी मागच्या वर्षापासून वापरते. आता ह्या वर्षी म्हणण्यात येतं की ऑब्जेक्ट्स मधनं, म्हणजे फोन मधनं घरी कोरोना येत नाही, पण स्टील वन ऑफ द अदर थिंग्स यू कॅन डू ॲट होम टू प्रोटेक्ट युअर सेल्फ अँड युअर चाइल्ड. मग आपण दुसरीकडे एक क्वारंटाईन बद्दल, म्हणजे आपण नंतर बोलू थोडं त्याच्याबद्दल. गोईंग बॅक टू फिजिकल गोष्टी ज्या आहेत, तर आपण एक्सरसाइज बद्दल बोललो. आणि ऍक्च्युली तुम्ही काय प्रिकॉशन्स घेऊ शकता त्याच्याबद्दल बोलू. आता थोडंसं आपण वळू आहाराकडे. मला वाटतं अश्विनीताईंचं सेशन झालं मागच्या वेळी. मगाशी स्मिता म्हणाली की फूड इज मेडिसिन. तर मी थोडेसे माझे पॉइंट्स त्याच्यात घालते. तुम्ही नक्कीच ऐकलंय सगळं. आपलं आरोग्य 70% अवलंबून असतं आपण काय खातो त्याच्यावरती. सो गुड फूड इज इम्पॉर्टंट. आणि विथ गुड फूड यू कॅन एलिमिनेट मेडिसिन्स. तर थोडेसे पॉइंट्स मी देते तुम्हाला. पाणी चांगलं प्यायला पाहिजे. लहान मुलांनी पण 1.3 लिटर्स पर्यंत प्यायला पाहिजे. मोठ्यांनी 2 ते 3 लिटर. गुड हायड्रेशन. आवर बॉडी इज मेनली वॉटर. तर हायड्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रोटीन्स 1 ग्रॅम पर केजी. तुम्ही ऑनलाईन जाऊन तुमच्या मुलाचं डाएट एक वर्कआउट करा, डिपेंडिंग ऑन हिज एज अँड वेट अँड हाईट. काय खावं, तर मी म्हणेन की आपली जी भारतीय पद्धतीची थाळी असते दॅट इज द बेस्ट. पालेभाजी, फळभाजी, उसळ, सॅलड, भात, फुलके सगळं असतं. आणि हे कसं बनवावं, ते जेवढं जमेल तसं. म्हणजे नुसता पास्ता खाणं, त्याच्याऐवजी हे व्हेरिड मील. आणि आता म्हटलं जातं जेवढं तुमचं ताट रंगीत, म्हणजे जेवढी फळं, जेवढी सॅलड, जेवढ्या भाज्या, तेवढं ते जास्ती पौष्टिक. फूड प्लेट बद्दल माहिती करा. मी मगाशी म्हटलं ऍक्टिव्हिटीज मध्ये मुलांना काम द्या. फूड प्लेट, व्हॉट इज अ हेल्दी फूड प्लेट, फूड पिरामिड असतो, त्याच्याबद्दल माहिती काढा. मग सगळ्या या खाण्याच्या बाबतीत आपण जे खाबू लोक आहोत ते सगळेच एग्री करू की मॉडरेशन इज द की. काय खाता महत्वाचं असतंच, पण किती खाता ते पण महत्वाचं असतं. सो कीप मॉडरेशन. माझे वडील नेहमी म्हणायचे
मॉडरेशन इन एव्हरीथिंग इन लाईफ. अति काही करू नये, कमी काही करू नये, मॉडरेशन. मग जेवण कसं बनवावं? जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा कच्चं, जेव्हा शक्य असेल तेव्हा स्टीमिंग किंवा एअर फ्राईंग, मायक्रोवेव्ह, लाईट सॉते, हलकं, आणि डीप फ्राय ओनली फॉर फेस्टिवल्स. किंवा जेव्हा तुम्ही घरी काहीतरी गोड, काल अक्षय तृतीया होती, काहीतरी गोड केलं, डीप फ्राय केलं, दॅट्स फाईन. आणि जेवणाच्या अगोदर जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं, की मुलांमध्ये व्हॅल्यूज घाला. एक ग्रॅटिट्यूड म्हणतो, आभार. जेवण चालू करायच्या अगोदर वदनी कवलन हे म्हणायला विसरू नका, किंवा तुमच्या धर्माप्रमाणे जे काही म्हणता, किंवा जस्ट सिम्पल थँक्यू विल डू, वी आर ब्लेस्ड. तर हे ग्रॅटिट्यूडच्या बाबतीत हे लक्ष ठेवा. गुड फिजिकल एक्सरसाइज, योगासनं, गुड न्यूट्रिशन, गुड इम्युनिटी. आणि न्यूट्रिशनच्या बाबतीत एक काढ्याबद्दल तुम्हाला माहिती असेलच. आयुष वेबसाईटवरती जोशंदा म्हणून एक काढा सांगितला जातो. त्याच्यात तुळशीचे 4 भाग, दालचिनीचे 2 भाग, आल्याचे 2 भाग, ब्लॅक पेपर 1 भाग. ते म्हणतात ह्याची पावडर करा आणि पाव चमचा 150 ml पाण्यामध्ये, मग त्याच्यात गूळ किंवा मध घालून घेतला तरी चालेल. किंवा मी स्वतः घरी नुसतं पाणी उकळायला टाकते, त्यात तुळशीची पानं, हळद, सुंठ किंवा आलं, काळी मिरी, आणि मला हळद फार आवडते घालायला. हळद इज ग्रेट, यू नो दॅट. आणि हल्ली बाजारात एक हळदीच्या गोळ्या पण मिळतात ह्याच्यासाठी. हळदीच्या गुळण्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बीटाडिन गार्गलिंग हल्ली म्हणतात, पण माझ्या मते हळदीचं पण गार्गलिंग इज गुड इनफ. तसंच विटॅमिन सी, झिंक, विटॅमिन डी. विटॅमिन डी ची लेवल केली नसेल तर 1 मेगा डोस द्या, पण लेवल केली असेल आणि कमी असेल तर मग पूर्ण आठवड्याचं विटॅमिन द्या. हायपर विटॅमिनोसिस पण नको. तसंच आपण म्हणू, उन्हात बसवा मुलांना फॉर विटॅमिन डी. 10 ते 3 ही वेळ जास्ती योग्य. आठवड्यात 3दा 15 ते 20 मिनिटं. स्टीम इनहेलेशन चालतंच, आणि मी मगाशी म्हटलं तसं डीप ब्रीदिंग. तर ह्या सर्व गोष्टी आपण प्रोटेक्शनसाठी करतो. अध्यात्म विसरूच नका, कारण हे संतुलन सगळं आपल्याला मेंटेन करायला पाहिजे. आता हे सगळं बोलल्यानंतर आपण थोडं पीडियाट्रिक कोविडकडे वळू. मागच्या वर्षी मुलांमध्ये कोविड पॉझिटिव्ह आम्ही बघितलं, पण 100 मुलं. आता हजारोंमध्ये बघितलंय, पण मागच्या आठवड्याभरात कमी. मुलांमध्ये 2-3 सिनेरिओ असतात, की एक सिनेरिओ की घरी कोणाला तरी कोविड होतो म्हणून मुलांचं केलं जातं, त्या मुलाला काहीच होत नसतं. त्याला आपण म्हणतो जस्ट ऑब्झर्व. मी मगाशी म्हटलं तसं एक थर्मोमीटर आणि एक पल्स ऑक्सिमीटर घरी जरूर ठेवा. जस्ट ऑब्झर्व द चाइल्ड. काही मुलांना ताप येतोय 1-2-4 दिवस, त्याच्यानंतर नुसता वीकनेस, ताप जातो, कोविड केली पॉझिटिव्ह येते. या मुलांवर पण जे सप्लिमेंट्स आपण म्हणतो, जे हल्ली सर्वच डॉक्टर उठसूट सगळेच देत आहेत आणि बरोबरही देत आहेत. झिंक, विटॅमिन सी, विटॅमिन डी वगैरे हे सगळं चालू ठेवून. आणि काही मुलांमध्ये व्हेरी हाय फीवर. आणि एक तर मुलगा आत्ताच्या मला आठवतो ह्या महिन्यातच एप्रिलमध्ये ऍडमिट होता, 8 वर्षाचा, पण ही हॅड कम्प्लीट अडल्ट सिम्पटम्स. म्हणजे तशीच सिटी स्कॅन फाइंडिंग्स, आपण म्हणतो छाती भरलेली, भयंकर खोकला, अँड वी हॅड टू ट्रीट हिम लाईक अन अडल्ट. ऑन द अदर हँड एक मुलगी आत्ताचीच आठवते मला, 3 वर्षाची. ती आमच्याकडे आली की बाबा 3 आठवडे बारीक येऊन जाऊन ताप आहे, बरं नाही वाटत आहे, खात नाहीये, शी इज नॉट हॅपी. ओके, अशा सगळ्या म्हणजे ज्यांनी आपल्याला वाटतो की बाबा पोट लूज मोशन्स अधूनमधून, म्हणून आपल्याला वाटतं पोटाची तक्रार, आणि आपण ट्रीटमेंट त्याप्रमाणे करतो. 3-4 दिवस जातात, बरी पण नाही, वाईट पण नाही, पण तो ताप थोडा थोडा चालू. मग शेवटी कोविड केली तर कोविड पॉझिटिव्ह 10-12 दिवसानंतर शी वॉज फाईन. तर मुलांमध्ये ही वेगळी वेगळी. आणि तिसरं एक मॅनिफेस्टेशन म्हणतो आपण, जे मी तुमच्याशी शेअर करू इच्छिते, मल्टी सिस्टम इन्फ्लमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन, MISC. हे काही सिलेक्ट मुलांमध्ये बघितलं जाते. मागच्या वर्षी बघितले, ह्या वर्षी पण केसेस आहेत की त्याच्यात त्या मुलामध्ये इन्फ्लमेटरी सिंड्रोम, म्हणजे सगळं मल्टी सिस्टम्स, द होल बॉडी इज इन्व्हॉल्ड. व्हेरी हाय फीवर, रॅशेस जे जात नाही, डोळे एकदम लाल होतात, हार्ट इन्व्हॉल्व होते, lungs are involved, every system in the body is involved. But the good thing is त्यांच्यात response is fairly good. Okay, so we are happy about that. आणि आता एक अजून शेअर करू इच्छिते, प्रेग्नन्सी आणि फीडिंग मदर्स मध्ये कोविड वाढलाय. मागच्या वर्षीही आम्ही प्रेग्नन्सीमध्ये कोविड बघितलं, पण द मदर्स वर सेफ. नॉट दिस टाइम. या वेळेला प्रेग्नन्सीमध्ये कोविड हॅज बीन प्रिटी बॅड इन सम पेशंट्स. काही पेशंट्स हसत खेळत बरे होतात, काहीच होत नाही, पण काही पेशंट्स मध्ये अतिशय फुल फ्लेज्ड आपण म्हणतो कोविड निमोनिया, आणि व्हेरी डिझास्टर्स. आणि 1-2 मुलांचे अनुभव मी शेअर करू इच्छिते. आता एक
एका मुलाचं मी सांगते की कोविड पॉझिटिव्ह मदर जन्म झाल्यानंतर बाळाला श्वासाला त्रास आणि त्याचं जे सगळे आम्ही मार्कर्स म्हणतो म्हणजे ब्लड टेस्ट मध्ये इन्फ्लमेशन दिसून त्या बाळाला तक्रार इतकी वाढली की द बेबी कुड नॉट सर्व्हाइव्ह. सो वी आर सीइंग, त्याला फिटल इन्फ्लमेटरी रिस्पॉन्स सिंड्रोम म्हणतात. त्यामुळे आता ह्या वर्षी वेगळं काय आहे की पीडियाट्रिक कोविडचे रंगरूप, इन्क्रीज इन्सिडन्स, बट रिस्पॉन्सेस हॅव नॉट बीन बॅड, रिस्पॉन्सेस आर गुड, विच इज अ ग्रेट थिंग. आणि प्रेग्नन्सी आणि फिडिंगच्या वेळे त्या काळामध्ये पण कोविडचा जरा मारा जास्ती पडतोय. तर आपण बाकी सप्लिमेंट्स बद्दल बोललो किंवा कसं आपण शारीरिक फिटनेस ठेवावा, आहाराबद्दल, काढा कसा घ्यावा, आणि आता आपण वळूया वॅक्सिन्सकडे. तर वॅक्सिन्स आपण चालू केली काही महिन्यांपूर्वी, मग आता मिळत नाहीयेत वगैरे. पण मुलांमध्ये काय, म्हणजे आजच मी टीव्हीवर एक बघत होते, एक दिल्लीचा मुलगा आहे, कपूर म्हणून आडनाव आहे, त्यांनी एक ट्विटरथॉन चालू केली. व्हॉट अबाउट वॅक्सिन्स फॉर अस, व्हाय आर वी निग्लेक्टेड. ओके, तर आता आहे कोवॅक्सिन जे भारत बायोटेकचं आहे त्याच्या ट्रायल्स चालू झाले आहेत आणि आय एम होपिंग की इन द नेक्स्ट 3 months ॲटलिस्ट वी विल गेट सम वॅक्सिन फॉर चिल्ड्रन असं म्हणतायत ऑगस्ट नंतर, कारण तोपर्यंत अँटीबॉडी लेवल्स द स्टेज 2-3 ट्रायल्स विल बी डन. तसंच परदेशी एक ट्रायल चालू आहे फॉर बेबी, हे कोवॅक्सिनची ट्रायल जी आहे इट्स फॉर 2 years प्लस, आणि जे परदेशात चालू आहे ती 6 months प्लसची आहे. तर नक्कीच वॅक्सिन्स येतील 3-4 महिन्यात. फायझरचं 12 ते 15 वर्षाला त्यांनी ऑलरेडी अप्रुव्हल दिलेलं आहे. पण तोपर्यंत आपल्याला सांभाळ ठेवणं, प्रोटेक्ट करणं ह्याच्याशिवाय पर्याय नाहीये. पण वॅक्सिन्स फॉर चिल्ड्रन विल कम. तुम्हाला एक आठवण करून देते, स्वाईन फ्लूचं जेव्हा एपिडेमिक झालं होतं तेव्हा पहिल्यांदी वॅक्सिन्स मुलांसाठी नव्हती. मग अप्रुव्हल आलं की 2 वर्षानंतर, आणि आता अप्रुव्हल म्हणजे आता काही मागचे वर्ष 6 महिन्याच्या वरच्या सर्व मुलांना आम्ही फ्लू वॅक्सिन देतोय. सो वॅक्सिन्स विल कम अँड दॅट विल बी अ ग्रेट प्रोटेक्शन. लेट्स होप फॉर द बेस्ट आणि लेट्स होप दॅट द वॅक्सिन्स फॉर चिल्ड्रन कम आउट व्हेरी सून. याचबरोबर धन्यवाद. इफ देर आर एनी क्वेश्चन्स आय एम हॅपी टू टेक देम. थँक्यू मॅडम. माझं नाव धनंजय वाळके. नमस्ते. आपण चाइल्ड सायकोलॉजी, पॅरेंट्सचं रोल मॉडेलिंग, त्यांचे अवेअरनेस, एक्सरसाइजेस, प्रिकॉशन्स, वॅक्सिन्स अगदी सगळ्यांवरच बोललाय. तरी पण आमच्याकडे काही प्रश्न आहेत. जरूर. आपल्याकडे बरेच पार्टिसिपंट्स आहेत. माझी पार्टिसिपंट्सना विनंती आहे की तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही हँड रेजचा ऑप्शन यूज करा. आपण एकानंतर एक प्रश्न घेऊया म्हणजे सगळ्यांसाठी ते सुरळीत राहील. आणि सुरुवातीला मी ज्ञानेश्वरीला विनंती करतो की तू प्रश्नांची सुरुवात कर. ज्ञानेश्वरी, अनम्यूट युअरसेल्फ. थँक्यू सर. डॉक्टर, आपल्याकडे पहिला प्रश्न असा आहे, कॅन वी गिव्ह एनी बूस्टर डोसेस फॉर किड्स लाईक सच एज MMR? म्हणजे रुटीन वॅक्सिन तर मॅम चालूच आहे, आणि इनफॅक्ट हा एक प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो की बाहेर कोविड एवढं आहे तर आम्ही मुलांना वॅक्सिनला घेऊन येऊ का. तर आम्ही जी पॉलिसी फॉलो करतो की वी गो स्ट्रिक्टली बाय अपॉइंटमेंट्स. म्हणजे कधी कधी अपॉइंटमेंट घेऊन आम्ही आई वडिलांना सांगतो मुलांना गाडीतच घेऊन बसा. म्हणजे जी भीती असते त्याच्या पोटी मी सांगते की एक फिअर असतं की कोविड आहे तर आम्ही बाहेर पडावं का. तर त्याचं उत्तर आहे की वॅक्सिनसाठी जरूर जा, अपॉइंटमेंट घेऊन जा, आणि सगळी वॅक्सिन्स म्हणजे इनफॅक्ट काही काही मुलांची वॅक्सिन, बरं झालं विचारलं, 1 वर्षभर डिले झालेत कारण दे हॅव बीन सो वरीड की दे हॅव नॉट स्टेपिंग आउट. त्यामुळे वॅक्सिन्स हे जे MMR बूस्टर म्हणताय किंवा ट्रिपलचं बूस्टर असतं, कावळीची इंजेक्शन असतात, कांजिण्यांची असतात, सगळी रुटीन जे एक शेड्यूलच असतं. आणि मी जरूर तुमच्या फोरमवरती आय विल फॉरवर्ड यू अवर कम्प्लीट वॅक्सिन शेड्यूल, जरूर फॉलो करावे. थँक्यू सो मच मॅम. दुसरा एक प्रश्न आपल्याकडे आलाय मॅडम. बहुतेक लोकांच्या घरी पाळीव प्राणी आहेत, पेट्स आहेत. तर पेट्स पासून काही मुलांना धोका संभवतो का आणि त्या संदर्भात काय काळजी घ्यायला पाहिजे? असं लक्षात तरी काही अजूनपर्यंत आलं नाहीये. मध्ये एक मोठी बातमी होती की 6 सिंहांना कोविड पॉझिटिव्ह झाले होते. तुम्ही सगळ्यांनी ती माहिती ऐकली असेल. प्रश्न असा होता कोण घ्यायला गेलं त्यांचं सॅम्पल, हा माझा प्रश्न होता. पण माझ्याही घरी कुत्रे आहेत आणि आता तरी वेट्सची माझं बरेच वेळा बोलणं झालंय या संदर्भात, आणि द वेट्स आर सेइंग दॅट वी आर नॉट रिअली सीइंग कोविड पॉझिटिव्ह. इनफॅक्ट माझंच कुत्रं आजारी होतं तेव्हा मी पाठवलं, त्यांना म्हटलं कर कोविड टेस्ट. तो म्हणाला नाही हो मॅम, COVID is not that common in, we are not seeing COVID in pet animals. This is to the best of my knowledge. ओके.
आपण बघितलं मॅडम, की पहिल्या लाटेत तेवढं काही मुलांना धोका नव्हता यापासून. हो. अचानक हे सेकंड आणि थर्ड वेव्हमध्ये हे मुलांना सगळं खूप येणार आहे. हां. ह्याचं काय तर कारण आहे आणि कसं? आता असं आपण म्हणू, की द मोस्ट व्हल्नरेबल ग्रुप जी म्हातारी माणसं आपण म्हणाली, जी मागच्या वर्षी आपण पाहिलं, की जास्ती करून 60 प्लस, त्यांना 50 प्लस ह्यांना होत होतं. आता ह्या वेव्हमध्ये आपण काय बघितलंय, की यंगर पीपल म्हणजे आता आपल्याकडे 28 वर्षाची माणसं आहेत, 30 वर्षाची, 40 द एज ग्रुप हॅज कम डाउन. ओके. आणि आता जे म्हणणं आहे आणि हे सगळे स्टॅटिस्टिक्स आणि स्टडीज असतात. जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढंच मी म्हणेन, मी हे सगळं स्पेक्युलेशन, की जर आता हा वर्ग ह्या वर्गांमध्ये म्हणजे आता आपण म्हणू 25 प्लस 30 प्लस ह्याच्यात बऱ्याचशा लोकांना कोविड होऊन गेले तर त्यांच्यात इम्युनिटी वाढले. त्यामुळे व्हल्नरेबल ग्रुप जो राहतो हा मुलांचा राहतो. मुलांमध्ये कोविड का कमी दिसलं? हे उत्तर जे आहे की देअर इम्युनिटी इज बेटर. आणि एक वाचण्यात आलं होतं की ॲसिटाइल कोलिनेस्टरेज म्हणून एक एन्झाईम असते, ज्याची लेव्हल मुलांमध्ये कमी असते, विच प्रोटेक्ट्स देम. कारण द कोरोना व्हायरस हॅज अन ॲफिनिटी फॉर दॅट पर्टिक्युलर एस म्हणतात त्याला एन्झाईम. पण ह्या पलीकडे काही स्पेसिफिक कारण नाहीये. आणि हे पण आपण अशी अपेक्षा ठेवू आणि अशी दररोज प्रार्थना करू, की हे सगळं स्पेक्युलेशन आहे, की थर्ड वेव्ह येणार आणि त्याच्यात मुलांमध्ये मोठा म्हणजे मुलांमध्ये अफेक्शन जास्ती होणार आहे. अफेक्ट जास्ती होणार आहेत मुलं. आपण म्हणूया हे होऊ देच नको. पण होण्याची शक्यता आहे म्हणून आपण तयारी ठेवून जे मी तुम्हाला आता गाईडलाईन्स दिल्या टू प्रोटेक्ट युअर चिल्ड्रन, प्लीज डू दॅट. भय काढून टाका, एन्झायटी काढा, व्हॅक्सिन आली की ती मार्गाला लावून टाका. थँक्यू डॉक्टर. आपल्याकडे दुसरा प्रश्न हे ऑडियन्स मधून आहे. निमा सिंघवी. हो. हाय. हाय मॅम. हॅलो. हॅलो. हा मॅम, आता मुलं मीन्स असं जेवण वगैरे प्रॉपर करत नाहीत किंवा दूध वगैरे घेत नाही. जे इम्युनिटीसाठी हवं आहे ते घेत नाही. माझे ऍक्च्युली ट्विन्स बेबी आहे. ओके. 2.5 इयर मीन्स 2.5 वर्षाचे. पण ओके. मग ते खात पीत नाही आणि त्याच्यामुळे खूप जास्त भीती आहे. मग त्यांच्यामध्ये इम्युनिटी कशी वाढेल जर पण खाल्लं पिल्लं नाही ती तर? भीती त्यांच्या मनात घालू नका आणि गो इझी मॅम. आपल्याला नेहमी अपेक्षा असते की मुलांनी एवढं खावं, किती हा. खावं आणि आपला पूर्ण दिवस त्याच्यावरच फोकस्ड असतो की मुलांसाठी काय बनवावं, कधी द्यावं, काय द्यावं. तर मी हा. तुम्हाला असं सजेस्ट करेन की तुम्ही एक डायटिशियन कडनं किंवा ऑनलाईन तुम्ही एक वर्कआउट करा. ओके. ओके. आणि तुम्ही हे म्हणा की ह्या खाण्याच्या वेळा समजा तुमच्या 6 वेळा ठरल्या. हा. ब्रेकफास्ट, लंच, डिनर, ट्वाइस अ डे, मिल्क ट्वाइस अ डे, सम स्नॅक्स और फ्रुट्स. त्या वेळामध्ये अर्धा तासाची वेळ ठेवा, 15-20 मिनिटं ते अर्धा तास, की द चिल्ड्रन शुड बी ऍट द टेबल. त्या वेळामध्ये जेवढं खातील तेवढं आणि मग त्यांना मोकळं सोडून द्या. ओके. कीप अ ओके. ट्रॅक आणि वजनाचं ट्रॅकिंग करा तुम्ही. तुम्ही हा. दर महिन्याला वजन चेक करा मुलांची, त्यांची बाकी हेल्थ बघा, ऍक्टिव्हिटी बघा. प्रत्येक मुलाची गरज, जसं मोठ्या माणसांमध्ये काही मुलांना एवढं जेवायला लागतं, काही लोकांना, काही हा. ऍडल्ट्स मध्ये अगदी कमी खातात. सेम विथ चिल्ड्रन. सो ऑल हम्म. दॅट यू मस्ट से इज इफ द चाइल्ड इज हेल्दी, ग्रोईंग वेल, तुमच्याकडे ग्रोथ चार्ट असला पाहिजे. हा. आणि अजून एक गोष्ट तुम्ही करा, की 7 दिवसाचं डाएट काहीही स्वतःच्या डोक्याला आणि त्यांच्या डोक्याला त्रास न देता लिहून काढा, की हा. 4 शेंगदाणे खाल्ले, 5 शेंगदाणे खाल्ले, 2 चमचे भात खाल्ला. असं ऍक्च्युअल डाएट 7 डेजचं डाएट तुम्ही लिहा आणि देन यू ओके. मीट डायटिशियन, हा. हा. वर्कआउट द कॅलरीज आणि सी हम्म. इफ इट इज इनफ. ओके. Okay, so if your ओके. child is happy and playful and generally in good health, don't worry about the food so much. मी तुम्हाला म्हटलं आपली थाळी जी असते इंडियन थाळी, की यू मस्ट हम्म. ऑफर एव्हरीथिंग. पण खाल्लं ओके. नाही तर चिडचिड करू नका. ओके. कारण जसं आपण पूर्वी म्हणायचो अंगी लागत नाही. हा. ओके. दे हा. शुड ऑलवेज बी हॅपीनेस व्हेन यू ईट. आणि हम्म. भांडी घेऊन त्यांच्या तोंडात भरू नका. अच्छा. वरण भात टीव्ही समोर कोंब खा रे, मग तो तोंड उघडतो खा रे, हे प्लीज करू नका. ओके. ओके. मॅम, आणि अजून एक क्वेश्चन आहे, विचारू का? जरूर. मॅम, माझा जो 2.5 वर्ष बेबी गर्ल आणि बेबी बॉय आहे. हो. बेबी गर्ल जे आहे ती व्यवस्थित जेवते आणि जो बेबी बॉय आहे तर तो एक एक बाईट जो आहे ना 2-2 तास तोंडामध्ये धरून ठेवतो. आणि तुम्ही त्याला त्याच्या म्हणजे गोड हा वगैरे असलं ना तर तो फटाफट खातो, किंवा गोड नाही दिलं ना तर मग 2-2 तास पकडून ठेवतो. पण मग सर्व तर जे गोड जे खाणं झालंय ही त्याला सवय लागून गेली आहे. तर समजा तुम्ही कुठल्याही फूड आयटम मध्ये उदाहरणार्थ 2 चमचे साखर घालत असाल तर ते हम्म. 1.5 चमचा करा. मग 1 अच्छा. आठवड्यानी
अजून थोडं कमी करा, 1 आठवड्याने अजून थोडं कमी करा, म्हणजे त्याला ती स्वीटची टेस्ट त्याची सवय झाली. दॅट स्लोली यू विल हॅव टू रिमूव्ह इट. पण मग ते नाही दिले तर काही खात नाही ना मॅम तो. पण दुसरं तुम्हाला काहीच नाही. हा मग तुम्हाला धीर धरायला पाहिजे. मी म्हंटल तसं यू मेक अ डिसिजन. एक लक्षात ठेवा, मुलांना एक कळायला पाहिजे हु इज द बॉस. ओके. इफ यू आर द बॉस देन यू हा. मेक अ रूल की आपल्या घरात हेच खाणं. मग नाही हा. खाल्लं तर त्या मुलावर लक्ष ठेवा ना. तुम्ही ओके. लक्ष ठेवा, डाएट ट्रॅक करा. पण तुम्ही हा. आता धरून चला साखर मिळालीच नाही बाजारात, तुम्ही करणार आहात काय? हा ठीक आहे, हा. गूळ वापराल, कधी ओके. खजूर वापराल, पण यू हॅव टू बी. मी तुम्हाला मगाशी एक नियम सांगितला होता, इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हसत खेळत हे काम पुढे न्या आणि त्या मुलावरती ट्रॅकिंग एवढंच ठेवा की द वेट गेन इज ओके, मे नॉट बी फॅन्टॅस्टिक बट ओके. ऍटलीस्ट ग्रोथ कर्व त्याची ठीक आहे, जे आपलं ग्रोथ कर्व आम्ही मार्क करतो, आणि हा. आजार काही नाहीयेत. आणि ओके. डाएटचं कॅल्क्युलेशन करा ना, कॅलरीज बघा, प्रोटीन्स बघा, त्याचं कॅल्क्युलेशन करता येईल. डज दॅट ओके. आन्सर युअर क्वेश्चन? ओके. थँक्यू मॅम. मोस्ट वेलकम. Thank you, doctor. Our next question is from Dr. Mrunalini. हॅलो. हाय. हा मॅम, माझा एक क्वेश्चन होता. माझा मुलगा 6 वर्षाचा आहे हो. आणि आता बीइंग अ डॉक्टर मी ऍक्च्युली मला जेवढं शक्य आहे म्हणजे त्याचं डाएट, एक्सरसाइज आणि इवन लाईफस्टाईल सगळं जेवढं शक्य आहे तेवढं मेंटेन ठेवते. आणि आता लास्ट इयर पासून हेल्दी एन्व्हायरमेंट, म्हणजे आय एम अ सायकोलॉजिस्ट ऑल्सो, ओके. सो मी ते सुद्धा मेंटेन करते की घरात एन्व्हायरमेंट चांगलं राहील वगैरे. आणि तो एकदम हेल्दी आहे. बट ओके. ओनली द थिंग इज की तो बारीक दिसतो. म्हणजे आपण जे म्हणतो की हाडावर मांसच नाही दिसत. तर त्या आणि आणि उंची त्याची फटाफट वाढते ऍक्च्युली. उंच आहे. म्हणजे आम्हाला त्याच्या पिडियाट्रिशियननी पण त्याचा जन्म झाला तेव्हाच त्यांनी आम्हाला सांगितलं की तो तुमच्या दोघांपेक्षा खूप उंच होईल असं. रेअरली असं होतं, म्हणजे असं त्यांनी आम्हाला सांगितलंय. बट द थिंग इज की आता कसं झालं ना, तो बारीक दिसतो आणि आता 2 वर्ष कोणी कोणाला भेटत नाहीये. तर व्हिडिओ कॉलवर सगळे मला बोलतायत की तो किती बारीक आता झालाय, हे किती बारीक सगळं तुम्ही झालाय. लोकांचं ऐकणं बंद करा. ओके, एक्झॅक्टली. यू शुड जस्ट स्टॉप इट मॅम. लाईक आय टोल्ड यू, तुम्ही एक ग्रोथ, तुम्ही आता डॉक्टर आहात म्हणून तुम्हाला अजूनही इझी आहे. ग्रोथ चार्ट डाउनलोड करा नेटवरनं. ओके. मॉनिटर युअर चाइल्ड हाईट अँड वेट. आणि एक लक्षात ठेवा, मुलांमध्ये ग्रोथ स्पर्ट्स असतात. म्हणजे कधी कधी 5-6 महिने हो. वजन वाढतच नाही आणि मग एकदम थाडकन 2 किलो वाढतं. दोज आर कॉल्ड एज ग्रोथ ओके, ओके. स्पर्ट्स. आणि आम्ही हे ओके. बघतो, म्हणजे मी कधी कधी मुलांना एक काळानंतर बघते, जशी मोठी होतात मुलं तसं आमच्या विजिट्स कमी होत जातात. आणि अरे तूच तो का? किंवा जे बाळ अगदी जन्मता 2 किलो असतं ते छान 10 वर्षाला 50 किलोचं पोचतं. त्यामुळे ओके. मॉनिटरिंग इज द की वर्ड मॅम. द वर्ड आय वुड यूज इज मॉनिटर युअर चाइल्ड्स ग्रोथ. आणि ओके. डोंट लिसन टू पीपल. येस, ऑफ कोर्स. ऍक्च्युली आय शुड. आय शुड नॉट. आय नो, पण सगळे पेरेंट्स मुलांबद्दल इतके सेन्सिटिव्ह असतात की हे बोलणं हां. सोपं आहे, पण तरी आपल्याला पण कुठेतरी ते ते आपल्याला खटकतं. लागतं कुठेतरी की असं काय चुकतंय का असं पण होतं. नका करू, कारण तुमचा जो स्ट्रेस त्यामुळे निर्माण होतो तो त्या मुलापर्यंत तुम्ही एक्झॅक्टली. पोहोचवताय. एक्झॅक्टली, या एक्झॅक्टली. या थँक यू सो मच मॅम. या. मोस्ट वेलकम. थँक्यू मॅम. तुम्ही सगळ्या प्रश्नांची अगदी डिटेल उत्तरं देताय. आपल्याकडे शेवटचे एक 7-8 मिनिटं आहेत. ओके. पार्टिसिपंट्सना माझी विनंती आहे की प्लीज ब्रीफ प्रश्न विचारा आणि आजच्या टॉपिकशी रिलेटेड असतील तर जास्त बरं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला धनश्री अमराळे मॅडम कडून. मॅडम अनम्यूट करा स्वतःला आणि प्रश्न विचारा प्लीज. हॅलो मॅडम. हाय. हॅलो. हाय. हाय. मी नेहमी आपल्या हॉस्पिटलमध्ये येत असते. माझी 4ही मुलं आपल्याकडचीच आहेत. ओके. हा. मला असं विचारायचं होतं, आमची जॉईंट फॅमिली आहे आणि माझ्या घरामध्ये 4 मुलं आहेत. स्टार्ट फ्रॉम 8 इयर्स ओल्ड टू 2 इयर्स ओल्ड. या. असे 4 मुलं आहेत. तर त्यांची एकत्र ते 4 जण, आता हे सिच्युएशनमुळे 4 एकत्र खेळत असतात, जॉईंट फॅमिली आहे. तर एकत्र असेल तर जरा जरी सर्दी झाली तरी मी लगेच क्लिनिकला येते नेहमी. पण जरूर. मग ती कशी घ्यावी घरात, की ज्याला सर्दी झाली चुकून तर त्याला वेगळं ठेवावं किंवा काय, म्हणजे अशी काळजी कशी तुम्हाला घ्यावी? खरं सांगू का, आपण ह्याच्यात जेवढे हायपर होऊ हम्म. तेवढा त्रास आपल्याला जास्ती होतो. एका घरात राहताय म्हणालात की तेवढं तुम्हाला आयसोलेशन, आणि मुलांमध्ये विशेषतः. मोठ्या माणसाला आपण सांगू शकतो बाबा तू एका खोलीत बस, पण हो मुलांमध्ये हो आयसोलेशन इज व्हेरी डिफिकल्ट. आणि दॅट्स वन ऑफ द रिझन्स की वॅक्सिन्स का पाहिजेत, कारण मुलांना हे त्यांच्याकडनं करून घेणं
की माझ्या जवळ येऊ नकोस, ते सहसा येऊन मिठीच मारतात किंवा तोंडात तोंड घालतात. त्यामुळे ह्या हो. गोष्टी तुम्हाला अवॉइड नाही करता येणार आहे. जास्तीत जास्त मी म्हणेन, जे मी तुम्हाला इम्युनिटी बूस्टर्स बद्दल म्हटलं, वाफ घेणं म्हटलं, मुलांकडनंही प्राणायाम करून घ्या आणि एवढ्यावरती काम विषय संपवा. कारण माझी मुलं हळदीचा काढ्यापेक्षा आवडीनं हळदीचं दूध जास्त आवडीने पितात. इट्स ओके. व्हॉट एव्हर यू कॅन मॅनेज. मी म्हटलं ओके. तसं मुलांमध्ये नियम बनवतो आणि ते थोडे थोडे आपण इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटीनी बदलत राहतो. हो, मग ठीक आहे, कधी अच्छा. कंटाळा आला की मग ते जरा स्टॉप करायला लागतं, मग दिवसाआड द्यायला लागतं. ऍब्सोल्युटली असं कधी चेंज जरा कधी करावे लागतात. झिंक द्या, कधी व्हिटॅमिन सी द्या, कधी व्हिटॅमिन डी द्या, कधी ओके. मल्टीव्हिटॅमिन्स द्या. सो मी म्हटलं तसंच दररोज काहीतरी नाविन्य पाहिजे. दररोज बरं. तीच गोष्ट करत घेतलात की मुलं कंटाळूनच जातात आणि आपणही कंटाळतो ऍक्च्युली. येस, ओके. येस. त्यामुळे थोड्याशा सर्दीला घाबरू नका आणि एका हं. घरात असलात तर आता आपण बघतोय की फॅमिलीमध्ये कोविड होतोय. कारण हो. खरं म्हटलं तर घरामध्ये वेगळं एवढं सोशल डिस्टन्सिंग कसं शक्य आहे? इजंट इट? नाही ते सो पॉसिबलच नाहीये. वी हॅव टू बी प्रॅक्टिकल अँड डू व्हॉट एव्हर वी कॅन डू बेस्ट. वी मस्ट नो एव्हरीथिंग. त्याच्यात आपल्याला हे जमतंय, हे जमत नाही, हे करूनच पुढे जायला पाहिजे. ओके. थँक यू मॅम. वेलकम. थँक्यू. आपला पुढचा प्रश्न आहे फ्रॉम मिस्टर अरुण निमन. हा, नमस्ते मॅडम. नमस्ते. मुलं फळं खायला नको म्हणतात. हम्म. त्या बाबतीत आपल्याला काय त्यांची कशी सवय आणि त्यांना त्याची आवड कशी निर्माण होईल हा एक प्रश्न आहे. खरं म्हटलं तर आणि मी बटाटे खाऊनच वाढले. पण फळांबद्दल सांगते मी. सांगा पुढे काय विचारत होतात? त्यांनी व्यवस्थित N95 मास्क लावून जर वॉकिंगला नेलं तर चालेल का? जसं ओपन अप होईल, जसा लॉकडाऊन ओपन अप होईल तेव्हा जरूर. आणि पण एकच त्याच्यात मी जस्ट विचार करून तुम्हाला सांगते की मुलांना तुम्ही सवय केलीत ना बाहेर न्यायची, तर ती सवय वाढत जाईल. त्यामुळे थोडासा आत्ताचा काळ मी म्हणेन गो इझी. जेव्हा बागा ओपन होतात तेव्हा मुलांना नाहीच म्हणतायत सध्या. म्हणजे मागच्या काळात तरी लॉकडाऊन मध्ये तसंच होतं की संभाजी पार्क म्हणा किंवा कुठल्याही पार्क ज्या ओपन झाल्या होत्या. त्यामुळे मी म्हणेन जास्तीत जास्त जेव्हा कोणी कंपाऊंड मध्ये नसतं तेव्हा थोडंसं अर्धा तास खेळायला नेलं तर चालेल. पण अगदी त्यांना ती सवय नका करू. आय वुड नॉट रेकमेंड इट. यू विल फाइंड इट व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक दॅट हॅबिट. अबाउट फ्रुट्स, मला असं वाटतं फ्रूटची प्युरी करून किंवा कस्टर्ड, आपण फ्रूट सॅलड करतो कस्टर्ड घालून, किंवा स्मूदी म्हणतात, म्हणजे मिक्सरमध्ये काढून त्यांना कळणारच नाही की ते फ्रूट आहे म्हणून. ह्याच पद्धतीने आपण देऊ शकतो. आणि बाकी म्हणजे अगदी आपली अपेक्षा ठेवली की मी सफरचंद कापतोय आणि हा मुलगा टकाटका खातोय, या मोठ्या अपेक्षा आहेत. ओके. त्यामुळे ते कसं आहे, इनडायरेक्टली ऑफर करा की ते टेबलवर ठेवलेलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला खाताना बघून तो हळूहळू खायला शिकेल. म्हणजे इफ ही सीज की तुम्ही फ्रुट्स भरपूर खाता, आज नाही तो लगेच बदलणार, पण ही सवय त्याच्या पुढे मोठेपणीसाठी पण त्याला ती सवय पडून जाईल की बघून. मी तुम्हाला म्हटलं रोल मॉडेल आहोत. रोल मॉडेल म्हणजे आपण काय खातो तसंच ते खाणार आहेत, पण हळूहळू. दे विल नॉट चेंज ओव्हरनाईट. थँक्यू. मोस्ट वेलकम. थँक्यू मॅम. वेळ कमी, आपण शेवटचे 2 प्रश्न घेऊया. जय गोंदकर म्हणून हात वर केला होता. आपण प्रश्न विचारा सर. थोडक्यात विचारा प्लीज. नमस्कार मॅडम. नमस्ते. हा मॅडम, मी शिर्डीवरून बोलतोय. तर मुलांची हाईट वाढण्यासाठी काय केलं पाहिजे? आता हा एक वेगळाच विषय झाला. मला हो. असं वाटतं हे Sorry. ह्या फोरम मध्ये बोलण्यासारख्या गोष्टी नाहीयेत. पण अगदी छोट्या छोट्या गोष्टी, की एक म्हणजे आपली हाईट जी असते ही थोडी जेनेटिक असते, म्हणजे जेनेटिक टेंडन्सी असते. हो. त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला एक असेसमेंट करायला पाहिजे की तुमच्या मुलाची हाईट ग्रोथ चार्ट वरती कुठे पडते. हो. आणि त्याच्यासाठी आपण मिड पेरेंटल हाईट, म्हणजे आई वडिलांची हाईट बघून मग सांगतो की ही एवढी वाढू शकते. असं स्पेसिफिक आजपर्यंत म्हणजे बऱ्याच वेळा रिक्षांवरती आपण नोटिसेस पाहतो ना की हे गॅरंटीड हाईट इन्क्रीज वगैरे, तसं माझ्या माहितीत तरी काही नाहीये. पण प्रोटीन्स वरती भर द्या. प्रोटीन 1 ग्रॅम पर केजी जायला पाहिजे, तेवढे जात आहेत ना बघा. प्रोटीन सप्लिमेंट्स आपण देतो. आणि जनरल जे एक्सरसाइज, मी तर म्हणेन की सूर्यनमस्कार घालायला शिका, ताडासन, लोंबकाळणं, हे स्किपिंग, हे 4-5 एक्सरसाइजेस मी सुचवू शकते. पण गॅरंटी नसते की उंची त्यांनी सगळ्यांनी वाढेल. ऑलरेडी क्रिकेट खेळतोय, म्हणजे वर्कआउट चालूच आहे. सर सॉरी, हा, दुसरा चालेल, एक चालेल. शेवटचा Thank you, sir. No प्रश्न आहे. problem. थँक्यू व्हेरी चालेल, मच. okay. Welcome, sir. नील शिंगडे, प्लीज आपला प्रश्न विचारा. लास्ट क्वेश्चन आहे.
मी नीलची आई बोलतेय, सुनीता म्हणून. माझा हो. नील आता 9 वर्षांचा आहे आणि तो सध्या कोविड पॉझिटिव्ह आहे. ओके. म्हणजे घरामध्येच हॅलो? हो, हो, हां, हो, पॉझिटिव्ह आहे आणि घरामध्येच त्याचे हो, मेडिसिन्स वगैरे हो, चालू आहेत. हो, पण हो, एवढ्यात आता एक 6 दिवस झाले तो पॉझिटिव्ह होऊन हो, आणि घरामध्ये काय होतंय, की तो सतत असा थोडासा कंटाळलेला हो, किंवा असं आळस त्याच्यामध्ये म्हणजे थोडा उत्साह फार कमी जाणवतोय. हो, तर त्याचे हो. थोडंसं त्याला काय खायला दिलं पाहिजे याच्यासाठी आम्हाला थोडंसं तुम्ही मार्गदर्शन करावं. तर खाण्याबाबतीत मी ओके, असं ओके. म्हणेन, पहिली गोष्ट अशी म्हणेन, की कोविड पॉझिटिव्ह असलं तर वीकनेस थोडा असतो. थोडा कंटाळा, भूक कमी होणं हे सगळे हां. अपेक्षित गोष्टी आहेत. त्यामुळे पहिला मी जोर देईन, की पाणी त्याला व्यवस्थित अच्छा. द्या. अगदी 2 लिटर बाजूला ठेवा अँड ओके. मेक शुअर ही ड्रिंक्स वॉटर. सेकंड लिंबाचं सरबत, ORS किंवा नारळाचं पाणी उन्हाळा लक्षात घेऊन ह्याच्यावरती जोर द्या. तिसरं त्याची जी खाण्याची प्लेट आहे, जसं मी मगाशी म्हटलं कलरफुल प्लेट. जेवढी फळं जास्ती, जेवढं सॅलड जास्ती, जेवढं भाज्या जास्ती तेवढं द्या त्याला. आणि काय म्हणायचं त्याचं खाण्याचा जो ट्रे म्हणाल तुम्ही, तर तो थोडासा आगळा-वेगळा दररोज करायचा. त्यांनी तो थोडंफार खाईल. पण अपेक्षा दांडगी ठेवू नका. गिव्ह हिम ॲट लीस्ट 7-8 डेज मोर. तेव्हा त्याची भूक थोडी-थोडी परत येईल आणि आय एम शुअर तुमची मल्टीव्हिटॅमिन्स, व्हिटॅमिन सी वगैरे चालूच आहे. त्यामुळे स्पेसिफिक असं काही आहार नाही मी म्हणणार आहे, की हे देऊन ही विल स्टार्ट ईटिंग बेटर. यू हॅव टू ऑफर एव्हरीथिंग. आणि असं एक म्हणेन मी, त्याचं तो काय खातो दिवसभरात त्याचं लिहून ठेवा. आणि 7 दिवसांनी फरक नसेल तर मग यू टॉक टू युअर डॉक्टर. थँक यू डॉक्टर. तुम्ही सगळ्या प्रश्नांची अगदी सविस्तर उत्तरं दिलीत. मी कुऱ्हाडे साहेबांना विनंती करतो, की प्लीज आपण व्होट ऑफ थँक्स द्यावं. नमस्कार सर्वांना. स्पेशल थँक्स टू Amita madam. He had confirmed her appointment on a very short notice. Amita Thursday morningला फोन केला होता आणि सो म्हटलं, त्याबद्दल त्यांचे शतशः आभार. त्याचबरोबर लविनाजी भोसले मॅडम, त्यांच्या रेफरन्सनी आज मॅडम आपल्याला उपलब्ध झाल्यात. तर लविना मॅडमचंही स्पेशल थँक्स. आज मॅडमनी आपल्याला अतिशय सोप्या भाषेत मुलांच्या बाबतीत, घरामध्ये आता सर्वांची मुलंच आहेत, तर त्या मुलांच्या बाबतीत कसं वागलं पाहिजे किंवा मुलांकडनं कशा नवीन गोष्टी करून घेतल्या पाहिजेत, चिडचिड वगैरे न करता, ह्या अतिशय सोप्या भाषेत सर्व गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर एवढ्या सगळ्या प्रश्नांना, जे काही प्रश्न आपले टॉपिकशी रिलेटेड पण नव्हते, तरी पण मॅडमनी अतिशय संयमाने सगळ्या प्रश्नांना उत्तर दिले. त्याबद्दल मॅडमचे धन्यवाद. मॅडमला आपल्याला लवकरच परत पुढच्या एखाद्या वेबिनारसाठी अवेलेबल होतील अशी आशा करूया. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर्वांना, सर्वांनी एवढे चांगल्या थँक्यू व्हेरी संख्येने मच. जॉईन केल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. माझी सर्व पार्टिसिपंट्सना विनंती आहे, आपला पुढचा सेशन आपण लगेचच सुरू करतोय डॉक्टर भोंडवेंचा. तर कृपया कोणी लॉग आउट करू नका. इन द मीन टाइम, जसं स्मिताने सुरुवातीला सांगितलं, MEA अनेक सोशल ऍक्टिव्हिटीज या करोनाच्या काळात करतंय. तसंच काही यंग MEA मेंबर्सनी आपल्याकडे कोविड वॉरियर ग्रुप सुरू केलाय, जो सगळ्यात महत्वाचं काम आहे कोविड पॉझिटिव्ह पेशंट्सना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत करायचं. तर त्या संदर्भात थोडक्यात माहिती सांगण्यासाठी मी वेदला विनंती करतो, की वेद प्लीज CWG बद्दल तू थोडक्यात आपल्या सगळ्या पार्टिसिपंट्सना माहिती दे. हा, ओके. नमस्कार सगळ्यांना. मी वेद साठे, मी MEA मेंबरच आहे. तर सध्याची कोरोनाची सिच्युएशन बघताच की आम्ही MEA मेंबर्सनी आणि इतर कम्युनिटीचे जे लोक आहेत त्यांनी पण आम्ही ठरवलं होतं की काहीतरी कोविड पेशंटला आपल्याकडनं मदत करावी. तर गेले 15 दिवस झाले की आम्ही एक CWG म्हणजेच कोविड वॉरियर ग्रुपच्या नावाने एक ग्रुप चालू केलेला आहे. तर त्याचे फ्लायर तुम्हाला मी स्क्रीन शेअरिंगवर ते दिसतच आहे. तर त्याच्यामध्ये आपण 3 हेल्पलाईन नंबर्स कोविड पेशंटच्या रिलेटिव्हसाठी आपण काढले होते, जेणेकरून ते आपल्याला त्या हेल्पलाईन थ्रू आपल्याला कॉन्टॅक्ट करतील. तर हे जे फ्लायर्स होते हे आम्ही सोशल मीडियावर जेवढे जास्तीत जास्त फ्रेंड्स रिलेटिव्ह असतील त्यांना आम्ही शेअर करायला लावले होते. तर गेल्या 15 दिवसात बऱ्याच आपण एन्क्वायरीज आल्या होत्या, काही बेड्सच्या आल्या होत्या, तर ते आपण फुलफिल करतोय. तर आपल्या सध्याचा एरिया म्हणजे PMC आणि PCMCच्या एन्क्वायरीज आपण जास्तीत जास्त घेतोय. तर या ग्रुपमध्ये आपण काही टीम्स केल्या.
पहिली टीम म्हणजे असे की बेड अवेबिलिटी करून देणं, म्हणजे कोविड पेशंट्सला आता सध्याच्या काळामध्ये मागच्या आठवड्यात आपण बघितलं की बेड्सच अवेलेबल नव्हते किंवा ऑक्सिजन बेड्स नव्हते, व्हेंटिलेटर्स नव्हते. तर आपण बरेच डॉक्टर्सची हेल्प घेऊन, आपल्या MA मेंबर्सची वगैरे हेल्प घेऊन त्यांच्याशी हॉस्पिटलशी कॉन्टॅक्ट करून त्यांना बेड अवेलेबल करून देतो. त्यानंतर आपल्याकडे अजून एक टीमचं काम करतंय, म्हणजे प्लाझ्मा टीम म्हणून आहे. तर ते काय करतायत की प्लाझ्मा जे डोनर्स आहेत त्यांना पर्सनली कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं प्लाझ्मा डोनेट करून घ्यायचं काम करतायत. त्याच्यामध्ये आपण ब्लड बँकेशी टायअप केले. 3 ते 4 ब्लड बँक्स आहेत आपल्या बरोबर टायअप मध्ये, जेणेकरून आपण त्यांना डोनर्स देतो. आपले फ्रेंड्स, रिलेटिव्ह जे काय असतील ते आपण त्यांना डोनेट करतोय, आणि काही एन्क्वायरीज आल्या लोकांच्या तर तसं आपण फुलफिल करतोय. KEM हॉस्पिटलची ब्लड बँक आहे, आधार म्हणून आहे ती सातारा रोडची, ISI, अशा बऱ्याच ब्लड बँकेशी आपलं बोलणं चालू आहे. त्यानंतर अजून एक टीम होती की डॉक्टर्सची टीम होती. जसं आपण आता मॅडमनी सांगितलं की लोक पॉझिटिव्ह झाल्यानंतर की बरेच लोक पॅनिक होत आहेत अननेसेसरी, आणि त्यांना लाईन ऑफ ट्रीटमेंट कळत नाही. त्यामुळे आपण आपल्या ग्रुपमध्ये काही डॉक्टर्स घेतलेले आहेत जे आपल्यासाठी मदत करतायत स्वतःहून. त्यांचं नाव घ्यायचं झालं तर डॉक्टर अनुप गायकवाड आहेत, आणि अजित डेंगळे म्हणून आहेत. त्यांचे बरंच आपल्याला हेल्प होतीये. बरेच पेशंट्स त्यांनी आतापर्यंत कोविड पेशंट्स रिकव्हर केलेले आहेत. त्यांची OPD पण असते दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला, त्यांचे प्रायव्हेट हॉस्पिटल्स पण आहेत. त्यानंतर अजून आपली एक टीम होती जी रिलेटिव्हशी, कोविड पेशंटच्या रिलेटिव्हशी कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये आहे, जेणेकरून पॉझिटिव्हिटी त्यांना देणं, त्यानंतर प्रॉपर गायडन्स देणं. रिपोर्ट्स बद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसतं. आपले RT-PCR रिपोर्ट्स असतील किंवा अजून ऑक्सिजन लेवल्स असतील, हे प्रॉपर गायडन्स ती टीम करते. त्यानंतर या कार्यामध्ये आपले PMC आणि PCMCचे उपायुक्त लेवलचे जे अधिकारी आहेत तेही आपल्याला बरीच मदत करतायत. म्हणजे बेड्स अवेलेबल करून देणे, 1 महिना अगोदर जे पेशंट्स हे झालेत, कोविड पॉझिटिव्ह वरनं रिकव्हर झालेत, त्यांची लिस्ट ते प्रोव्हाइड करतायत आपल्याला. आपल्या त्या सीमा होळकर मॅडम असतील, डेप्युटी कलेक्टर, त्यांनी पण आपल्याला बेडसाठी इनिशियल स्टेजेसमध्ये आपल्याला मेडिसिन्स, बऱ्याच मेडिसिन्स त्यांनी प्रोव्हाइड करून दिले. रेमडेसिवीर झाला. आता आपल्या गव्हर्नमेंटनी सध्याला बॅन केलंय बाहेरचं, आता हॉस्पिटल थ्रूच मिळतं, पण इनिशियली त्यांनी बरेच मदत केली. आपले प्रशांत पिसाळ साहेब असतील, तहसीलदार, त्यांनी सुद्धा आपल्याला बरीच मदत केली या ग्रुपमध्ये. तर ते ग्रुपचं फ्लायर तुम्हाला दिसतच आहे. तर ज्यांना कोणाला मदत हवी असेल किंवा या ग्रुपमध्ये करायची असेल मदत, तर त्या हेल्पलाईनद्वारे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद वेद. थँक्यू. ऍक्च्युली CWG बद्दल सांगण्यासारखं खूप आहे, पण थोड्या वेळेमुळे आपल्याला पूर्ण गोष्टी इन्क्लूड नाही करता आल्या. या यंग ब्रिगेड बरोबर बाकी महेश भागवत साहेब, कुराडे साहेब, अरुण अप्पा नियमन साहेब, हे सगळे लोक काम करतायत. वेद, तुझा नंबर तू चॅट बॉक्स मध्ये दे आणि ओके. आपल्या CWG ग्रुपचा, म्हणजे बाकी लोकांना त्याचा फायदा घेता येईल. येस मी येस. पुढच्या गेस्टचं इंट्रोडक्शन आणि कार्यक्रम सांगण्याकरता घोरपडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी बोलावा. घोरपडे साहेब. नमस्कार. मागच्या आठवड्यातच आपण डॉक्टर बोंडवे सरांची मुलाखत पाहिली होती. त्यावेळेला वेळ कमी पडला होता म्हणून बऱ्याच लोकांनी विनंती केली होती की पुन्हा एकदा सरांना बोला. बरेचसे प्रश्न अनुत्तरित होते, बऱ्याच लोकांना उत्तर मिळाली नव्हती, म्हणून आपण सरांना पुन्हा एकदा आमंत्रित केलेलं आहे. यावेळेला काही नवीन लोक असतील म्हणून सरांची एकदा ओळख करून देतो पुन्हा एकदा. डॉक्टर अविनाश बोंडवे हे एक आरोग्य विश्लेषक म्हणून प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या TV चॅनल्सवर, वृत्तपत्रामध्ये, तसेच मॅगझिनमध्ये सरांच्या मुलाखती येत असतात. आतापर्यंत त्यांच्या 1000हून अधिक मुलाखती प्रसिद्ध झालेल्या आहेत. 5000हून अधिक लेख त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत. राष्ट्रीय पातळीवरील IMA संस्थेचे ते डीन होते आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे पास्ट प्रेसिडेंट पण ते होते. त्यांना 2013चा डॉक्टर ऑफ द इयर
हा मानाचा पुरस्कारही मिळालाय. महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे पुरस्कार त्यांना मिळालेत. मागच्याच वर्षी राज्यपालांच्या हस्ते त्यांचा करोना वॉरियर्स म्हणून विशेष सत्कारही केलेला आहे. अशा ह्या आपल्या डॉक्टर अविनाश बोंडवे सरांचं आज आपण स्वागत करू आणि त्यांना आपण मागच्या वेळेला काही राहिलेले प्रश्न उत्तर घेऊयात. सर, वेलकम. आजच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर अमिता फडणीस, ज्या पुण्यातल्या नामवंत पेडिट्रिशियन आहेत, MEAचे अध्यक्ष, सेक्रेटरी, माझे मित्र महेश घोरपडे आणि MEAचे सर्व सभासद. आपण मागच्या आठवड्यामध्ये काही गोष्टी बोललो होतो. थोडक्यात मी गेल्या आठवड्याभरात झालेल्या काही गोष्टींबद्दल अपडेट करतो. गेल्या 8 दिवसामध्ये महाराष्ट्रातली कोरोनाची स्थिती ही बऱ्यापैकी चांगली सुधारतीये. रुग्णांचे आकडे हे खाली येत आहेत. मृत्यूचा दर हा थोडासा खाली येतोय. पुण्यात म्हणलात तर खूपच चांगली परिस्थिती आहे. पुण्यामधले नवीन रुग्णांची संख्या आता 2000च्याही खूप खाली यायला लागलेली आहे आणि हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचे बेड, व्हेंटिलेटर्स सर्व काही आता अवेलेबल आहेत. रुग्णांची धावपळ होत नाहीये. ॲम्ब्युलन्सही बऱ्यापैकी उपलब्ध आहेत. ऑक्सिजनही अनेक ठिकाणी व्यवस्थितपणे मिळतोय. प्रश्न फक्त एवढाच आहे की आता जे लॉकडाऊन चालू आहे त्याचे हे परिणाम आहेत हे निश्चितच लक्षात येते. त्याच्यामुळं सोशल डिस्टन्सिंग किंवा गर्दी जी आहे ही टाळली जाते. आणि आता कालच जाहीर झालं त्याप्रमाणे अजून 15 दिवस आता लॉकडाऊन आपल्या इथं महाराष्ट्रात सुरू राहणार आहे. दुसऱ्या बाजूनी आपण जर पाहिलं तर भारतामध्ये अनेक ठिकाणी पुन्हा कोरोनाचा जोर वाढतोय. अनेक राज्यांमध्ये, विशेषतः केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये आणि उत्तरेतली जी राज्य आहेत, आसाम किंवा उत्तराखंड, अशा राज्यांमध्येही याचा प्रादुर्भाव वाढायला लागलाय. वॅक्सिनेशन किंवा जी आपली लसीकरण मोहीम आहे त्यामध्ये बरेच बदल घडले. एकतर गेल्या 8-15 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये लसींचा साठा हा खूपच कमी होता. तरी सुद्धा बऱ्यापैकी प्रयत्न करून काही ठिकाणी ते दिले गेले. 18 ते 44 वयाच्या व्यक्तींसाठी मागच्या आठवड्यामध्ये 1 मे पासून त्यांना मोहीम चालू केली होती. परंतु सध्या लसींचा तुटवडा असल्यामुळं सध्या तात्पुरती ती मोहीम थांबवलेली आहे. ज्यांना पहिला डोस झालाय त्यांना दुसरा डोस घेण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त त्यांना महत्व दिलं जात आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 13 तारखेला आपल्या देशातली जी एक समिती आहे की जी लसीकरणाबद्दल काही निर्णय घेते, त्यांनी आंतरराष्ट्रीय जो काही अभ्यास आहे, स्टडीज आहेत, त्याप्रमाणे कोविशिल्डचे जे दुसऱ्या डोसचं अंतर आहे ते आता वाढवलेलं आहे. तुम्हाला माहितीच आहे की सुरुवातीला ज्या वेळेला 16 जानेवारीला हे लसीकरण सुरू झालं त्यावेळेला कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन दोन्हीचंही अंतर, पहिला डोस आणि दुसऱ्या डोस मधलं अंतर 28 दिवसाचं होतं. मागच्या वेळेला आपण बोललो त्यावेळेला ते एप्रिल अखेरीस 6 आठवडे ते 8 आठवडे असं केलं होतं. परंतु आता 13 तारखेपासून असं जाहीर केलं गेलेलं आहे आणि लवकरच त्याची ते कार्यान्वितही होईल की 12 ते 16 आठवड्यापर्यंत जरी आपण हा डोस घेतला तरी चालणार आहे कोविशिल्डचा. कारण जितकं आपण उशिरा घेऊ तितका तो जास्ती प्रभावी ठरतो, अशा पद्धतीचं संशोधन प्रसिद्ध झालंय. म्हणजे 12 आठवड्यानंतर जर दुसरा डोस घेतला तर त्याच्यामध्ये साधारणतः 80 ते 90% प्रतिकार शक्ती वाढू शकते, अशा प्रकारचं संशोधन पुढे आलेलं आहे. आणि त्यामुळं लसीकरणाच्या मोहिमेमध्ये अनेकांना हा प्रश्न पडला होता की माझा पहिला डोस झालाय, आता 40 दिवस होऊन गेलेत, 50 दिवस होऊन गेले तरी मला कोविशिल्डचा दुसरा डोस मिळत नाही. या लोकांना एक थोडीशी एक त्यांना समाधान आहे किंवा त्यांना थोडंसं त्यांच्या दृष्टीने जो चिंता होती ती दूर झालेली आहे. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे परवाच केंद्र सरकारने असं जाहीर केलं की ऑगस्ट महिन्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या 8 लसी आपल्या देशात येणार आहेत आणि 216 कोटी लसी ऑगस्ट महिन्यापर्यंत आपल्याला उपलब्ध होणार आहे. आपल्या देशातल्या 130 कोटी लोकांना लसीकरण करण्यासाठी 260 कोटी डोसेस द्यायचे. त्याच्यामुळं हा आकडा खरोखरच एक समाधानकारक वाटतोय आणि उत्तरोत्तर ह्या लसीकरण मोहिमेला आता जी खीळ बसलेली आहे त्याला उत्तरोत्तर थोडासा वेग मिळेल अशी आशा आहे. त्याचबरोबर आणखीन काही महत्वाच्या गोष्टी लसीकरणाबाबतीत घडल्या त्या म्हणजे
2 ते 18 या वयोगटासाठी कोव्हॅक्सिनची ट्रायल म्हणजे ज्या चाचण्या आहेत त्या सुरू होत आहेत किंवा सुरू झाल्यात. कोव्हॅक्सिन ही लस भारतातच तयार झालेली आहे आणि आत्ताच्या या लसीकरण मोहिमेत भारतातल्या या दोन्ही लसी फक्त 18 वर्षाच्या वरच्या व्यक्तींसाठी दिल्या जात होत्या, परंतु आता येत्या काही दिवसांमध्ये 2 ते 18 वयाच्या मुलामुलींसाठी हे दिले जाईल. आणि एक चांगली गोष्ट अशी, हे 2-3 महिन्यात जर ही लस उपलब्ध झाली तर गेली 2 वर्ष शालेय मुलांचा शाळेमध्ये जाण्याचा जो प्रश्न आहे किंवा त्यासाठी त्या शाळा बंद आहेत, केवळ काही शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण चालू आहे, बऱ्याच परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या, बऱ्याच परीक्षा रद्द केल्या गेल्या, महत्वाच्या परीक्षांना सुद्धा म्हणजे शाळेतल्या अंतर्गत परीक्षा न घेता मुलांना वरच्या वर्गात चढवलं गेलं. हे जे आहे ते गेल्या 2 वर्षात या मुलांचं शालेय नुकसान झालेलंच आहे, परंतु बाहेरही काही जाता येत नाही, त्यामुळे ते मुलंही बऱ्यापैकी कोंडलेले आहे. आत्ताच एक प्रश्न विचारला होता की जे मुलं घरात राहिल्यानंतर कसा त्रास देतात हे सगळ्यांनाच चांगलं माहिती आहे, परंतु याच्यावर एक हा समाधानकारक गोष्ट ही घडली की या मुलांसाठीचं वॅक्सिन येत्या काही महिन्यामध्ये उपलब्ध होईल. आणखीन एक महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे येत्या काही दिवसात जे आता लसीकरणामधून गरोदर स्त्रिया आणि ज्या बाळाला अंगावर पाजतात अशा स्त्रियांना सुद्धा वगळण्यात आलं होतं, तर त्यांच्यासाठी सुद्धा लसीकरण लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे. मला वाटतं की यापेक्षा जास्ती न बोलता, कारण मगाशी पहिलं लेक्चर चालू होतं त्याला सांगता 180 अटेंडन्स होता, आता तो 154 पर्यंत आलाय. अजून काही घटनेआधी आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. बोंडवे साहेब, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही पुन्हा आपल्या या प्लॅटफॉर्मवर आलात त्याबद्दल. प्रश्नोत्तरांचा आपण लगेच सेशन सुरू करूया. मागच्या सेशनला सांगितल्याप्रमाणे ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे कृपया रेज ऑफ हँड ऑप्शन तुम्ही वापरा. आम्ही 1 बाय 1 सगळ्यांना प्रश्न विचारण्याची संधी देऊ. पहिला प्रश्न मी विनंती करतो महेश सरांना, त्यांनी विचारावा. प्लीज अनम्यूट करा स्वतःला. मला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा H1N1चा 1916ला असाच कहर झाला होता 100 वर्षापूर्वी, तेव्हा ऍस्पिरिन पॉइझनिंग म्हणून एक गोष्ट घडली होती की डॉक्टरांनी त्याच्यावरचा शोध म्हणून ऍस्पिरिनची औषधं दिली होती. त्याचे डोस साधारणतः 30 ते 35 ग्राम एवढे दिल्यामुळे ऍस्पिरिन पॉइझनिंग नावाचा प्रकार होऊन अनेक जण त्याने मरण पावले ते नंतर. तर आता हे जे फॅव्हिफ्लू म्हणा किंवा रेमडेसिवीर आपण जे देतोय आणि काही काही दुष्परिणाम बघायला लागतायत, तर तशा प्रकारे जसा 1916ला ऍस्पिरिनचा प्रॉब्लेम झाला होता, म्हणजे तेव्हाही डॉक्टरांचे प्रयोगच चालू होते आणि तेव्हा उपलब्ध असलेलं औषध हे ऍस्पिरिनच जास्त होतं. पण आज आपण पाहिलं तर 3 मिलीग्रामच्या वरती ऍस्पिरिन देणं म्हणजे चुकीचं आहे. त्यावेळेला 20 ते 30 मिलीग्रामचे डोसेस देण्यात आले. तसं काही आता ह्या रेमडेसिवीरनी याच्यामुळे प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात पुढे उद्भवू शकतो का, हा माझा प्रश्न. महेशजी, तुम्ही 1918 सालच्या इन्फ्लुएन्झा साथीबद्दल बोलताय का? 2009च्या स्वाईन फ्लू साथीबद्दल बोलताय? हा, 1916च्या बद्दल बोलतोय मी. H1N1 माझ्या माहितीप्रमाणे 1918ला ती साथ आली होती. 18ला 18-19-20 हे बरोबर 100-102 वर्षापूर्वी. आणि ऍस्पिरिन हे त्यावेळेलाच औषध होतं आणि त्याचा डोस हा 2 मिलीग्राम 3 मिलीग्राम नाही, तो 2 ग्रॅम किंवा 20 ग्रॅम. ऍस्पिरिनची गोळी जी आपल्याकडे मिळते तीच मुळात 300 मिलीग्रामची असते. आणि कसं असतं की मेडिकल सायन्स कायम प्रयोगातून पुढे जात असतं आपल्या समोर. शेवटी आपण म्हणतो गरज ही शोधाची जननी आहे. तुम्ही सर्व एंटरप्रेन्युअर आहात आणि एंटरप्रेन्युअरचं हेच वैशिष्ट्य असतं की जे काही जिथं काही आपल्याला अडचणी असतील त्याच्यावर प्रयोग करून आपण त्याच्यावरचे उपाय काढत असतो. मग ते वैयक्तिक आपल्या ह्याच्यातले असतील किंवा कामकाजातले असतील किंवा यंत्रसामुग्री असतील, ह्या पद्धतीनेच ते पुढे जात असतं. वैद्यकीय शास्त्रही त्यापुढे तसंच जात होतं. त्यामुळे त्या काळात जे घडलं ते आता या काळात घडत नाही. आपण फॅव्हिपिराविर, कारण त्यावेळेला ड्रग टेस्टिंग किंवा याच्या चाचण्या हा प्रकार त्यावेळेला नव्हता. त्यावेळेला मायक्रोबायोलॉजी किंवा सूक्ष्मजीवशास्त्र हे सुद्धा प्रगत नव्हतं किंवा त्याचा शोधच लागला नव्हता. त्यानंतर ज्या वेळेला हे आजार नक्की कशामुळे होतात, विषाणू म्हणजे काय, तो प्रत्यक्ष बघता येऊ लागला सूक्ष्मदर्शक यंत्राखाली किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मुळे, आणि त्याच्यामध्ये प्रगती होत गेली. त्यामुळे आता जी औषधं आहेत, ते फॅव्हिपिराविर असो किंवा रेमडेसिवीर असो, ही सगळी टेस्ट केलेली आहे.
त्यांचे दुष्परिणाम आपल्याला माहिती आहेत. म्हणजे आता तुम्ही म्हणलात रेमडेसिवीर सुद्धा कोणाला द्यावं, कोणाला देऊ नये हे पक्क ठरलेलं आहे. परंतु कुठलंही औषध त्याला जसे इफेक्ट असतात तसे काही साईड इफेक्ट असतात. हे साईड इफेक्ट त्याचे पूर्णपणे चाचणी केली गेलेली असते आणि त्याची नोंद असते. त्याच्यामुळं अशा प्रकारे जे साईड इफेक्ट असतात जर ते खूप कमी असतील तर ते औषध आणलं जातं. त्यामुळं केवळ साईड इफेक्ट होतात म्हणून ते औषध देऊ नये असं म्हणता येत नाही. ज्यावेळेला आपण 100 लोकांमध्ये दिल्यावर किंवा 1000 लोकांना दिल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीला काही साईड इफेक्ट असेल तर ती फारशी गंभीर गोष्ट हे होत नाही. ती साईड इफेक्ट येऊ शकतो. त्याची ट्रीटमेंट काय करायची हे सर्व ते डॉक्टरांना माहिती असतं. त्याच्यामुळं फॅव्हिपिराविर हे औषध तसंही फारसं उपयुक्त नाही. पण आज परिस्थितीला असं आहे की कुठलंही करोनाचा विषाणू नष्ट करणारं औषध नाही. त्याच्यामुळे त्याची वाढ जी आहे त्याचं ते त्याची आपल्या शरीरांतर्गत जे काही प्रॉलिफरेशन होतं किंवा त्याची वाढ होते ती रोखणारी ही औषध आहेत. त्याच्यामुळं ते वापरलं जातं. साईड इफेक्ट हे जर आले तर आपण निश्चितच त्याचा इलाज करू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज तिला परिस्थिती अशी आहे की फ्लॅव्हिपिराविर हे औषध मी तर स्वतः मुद्दामच वापरत नाही. कारण त्याचे डोसेज जर आपण पाहिले तर पहिल्या दिवशी सकाळी 9 गोळ्या, संध्याकाळी 9 गोळ्या आणि त्यानंतर सकाळी 4 गोळ्या, संध्याकाळी 4 गोळ्या असं दुसऱ्या दिवशीपासून 14 दिवसापर्यंत. आपल्याकडं एकच गोळी 500 मिलीग्रॅमची, ग्रॅम पण नव्हे, 500 मिलीग्रॅमची गोळी जर 3 वेळा घ्यायला सांगितली तरी लोक बापरे केवढं स्ट्रॉंग औषध म्हणून नाकारतात. परंतु परिस्थिती तशी नसते. जे काही याच्यामध्ये वजनाप्रमाणे त्याचा इफेक्ट असतो त्याप्रमाणे ते औषध दिलेलं असतं. त्याच्यामुळे आत्ताची जी औषध आहे ती केवळ प्रयोग म्हणून नाही तर आपल्या हातात दुसऱ्या काही गोष्टी नाहीत म्हणून त्याच्यामध्ये जो काही लिमिटेड त्याचा फायदा आहे तो घेण्यासाठी ती वापरली जातात. बरं डॉक्टर, दुसरा मला 2 प्रश्न विचारायला सांगितले होते. तर दुसरा प्रश्न असा आहे की मागच्या वेळेला आपल्या सेमिनारमध्ये एक गोष्ट अर्धी राहिली होती की पुढे म्हणजे ह्या करोना व्हायरसचा शेवटचा जो टप्पा आहे, कारण आम्ही सगळेच लोक भांबवून गेलेलो आहोत. पण पहिल्यांदा पाहिलं तर पूर्वी कधी लसी नव्हत्या, पण 2 ते 2.5 वर्षात ह्या सगळ्या जागतिक महामारी या कंट्रोलमध्ये आल्या होत्या. तर आपल्या ह्याच्याबद्दल साधारणतः तुम्हाला काय वाटतं की साधारणतः करोना व्हायरसची शेवट कसा होईल व कधी होऊ शकतो अंदाजे? अच्छा, म्हणजे या साथीचा शेवट कसा, अर्थात हा अंदाज अनेकांनी बांधलेला आहे. पहिल्या साथीच्याच वेळेला असं लोकांना वाटत होतं की ही साथ साधारणतः वर्षभरात आटोक्यात येईल. परंतु तसं घडलं नाही. उलट त्याची दुसरी लाट आली आणि आता तिसरी लाट सुद्धा येण्याची शक्यता आहे. यामध्ये साधारणतः आपण जर इतिहास पाहिला तर यामध्ये तो व्हायरस असतो तो म्युटेट होत जातो. म्युटेट होताना कधी त्याची जी मारक शक्ती असते ती वाढत जाते आणि मग जास्ती मोठी किंवा जास्ती मारक किंवा जास्ती त्रासदायक अशी लाट येते. परंतु असं करता करता विषाणूंची अशी परिस्थिती होते की ते आपल्या शरीराला फारसे विघातक ठरत नाही किंवा आपल्या शरीराला फारसा त्रास देणारे ठरत नाहीत, पण ते जिवंत राहतात. त्याच्यामुळं मग त्यानंतर तो जो आजार होतो तो अत्यंत सर्वसाधारण असतो. त्याच्यामुळं या विषाणूचा किंवा या साथीचा शेवट हा 2 प्रकारे होऊ शकतो. सर्वात पहिल्यांदी गोष्ट अशी आहे की तो आजार किंवा हा विषाणू त्याच्यामध्ये बदल होत शेवटी असा होईल की त्याच्यापासून आपल्याला जसं सर्दी खोकला होतो तसा सर्दी खोकला होईल आणि तो आपण तो त्याच्यासाठी काही औषधं घेऊन आपण तो बरा करू शकू. म्हणजे आता तुम्ही जो उल्लेख केला की 1918 साली इन्फ्लुएन्झाची साथ आली होती, त्यांनी लाखो लोक मेले, कोट्यावधी लोक बाधित झाले. त्यानंतर गेल्या 100 वर्षात आपल्यापैकी आता प्रत्येकालाच वर्षातून एकदा तरी कधीतरी फ्लू सारखी लक्षणं येतात. आपण 2 दिवस आराम करतो, थोडीशी औषधं घेतो आणि बरे होतो. त्याप्रमाणे कदाचित असंही होईल की करोनाचा जो विषाणू असेल तो बदलत बदलत पूर्णपणे त्याची मारक शक्ती कमी होऊन सर्दी खोकल्यासारखाच आजार होईल आणि आपण सांगू किंवा जरा 2 दिवस मी येऊ शकलो नाही कारण मला करोना झाला होता, अशी परिस्थिती होईल. किंवा दुसरं जो महत्वाची गोष्ट आहे ती खरी जास्ती अपेक्षित आहे की हे जे लसीकरण आहे, आता हे सिद्ध झालेलं आहे की लसीकरणाने साधारणतः 80 ते 90% प्रतिकार शक्ती मिळू शकते आणि त्याला आपण रोखू शकतो. या पद्धतीने केवळ भारतातल्याच नव्हे तर जगातल्या सर्व देशातली जी काही लोकसंख्या आहे त्यामध्ये 70% लोकांना जर आपण लसीकृत करू शकलो म्हणजे त्यांचं लसीकरण करू शकलो तर जगामध्ये एक प्रकारची हर्ड इम्युनिटी येईल आणि त्या भागातून तो
जगामधून हा आजार म्हणजे तो विषाणू हा पूर्णपणे नष्ट होईल. असं यापूर्वी देवीच्या आजाराबद्दल, स्मॉलपॉक्स बद्दल घडलेलं आहे. असं आपण जवळजवळ पोलिओचं करत आणलेलं आहे, की जगामध्ये आता तो केवळ 2च देशांमध्ये शिल्लक आहे. या पद्धतीने ही गोष्ट होऊ शकते. परंतु लक्षात ठेवा, की केवळ महाराष्ट्रात किंवा भारतात असं नव्हे, तर सर्व जगातले, कारण ही पॅन्डेमिक आहे. जगातून एका म्हणजे चीनमधून जगामध्ये पसरला. आपल्या देशात सुद्धा तो इतर दुबईमधून आला किंवा इतर चीनमधून आला, त्यानंतर इतर काही युरोपियन देशातून आला. त्याप्रमाणे तो भारतामध्ये सुद्धा परत परत येऊ शकतो. म्हणजे नुसतं भारतातल्या लोकांना लसीकृत करून उपयोग नाही. तर जगातल्या लोकांमध्ये 70% लोकांमध्ये आपण ज्यावेळेला त्यांना लसीकरण करू, त्यांचं म्हणजे सगळ्यांचं लसीकरण होईल. यामध्ये अनेक आफ्रिकन देशातले जे असे अनेक गरीब लोक आहेत, त्यांचे सुद्धा त्याच्यामध्ये समावेश करावा लागेल. कारण त्यानंतरच या पद्धतीची हर्ड इम्युनिटी जगात तयार होऊन हा आजार नष्ट होऊ शकेल. म्हणजे देवीसारखा हा पूर्णपणे नष्ट होऊ शकेल. हे 2 गोष्टी घडू शकतात. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. नमस्कार सर. अजून एक प्रश्न आहे याच्यात. तळेगाववरून एक प्रश्न आलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आता वेगवेगळ्या प्रकारच्या लसी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, जे आता कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन पुण्यामध्ये आहेत, पण नुकतीच रशियाची पण लस भारताने त्याला मान्यता दिली आहे. तर या सगळ्यापैकी कुठली लस घ्यावी, का एखाद्या चांगली लस नसेल तर थांबावं, असं तुम्ही याच्यातलं काय सजेस्ट करू शकता? महेश, एक गोष्ट फक्त शब्द आपण बदलूयात. आता वेगवेगळ्या लसी मार्केटमध्ये उपलब्ध, मार्केटमध्ये एकही लस उपलब्ध नाही. आपल्याला सरकारकडूनच लस मिळते. या संपूर्ण लसीकरणावर केंद्र सरकारचं परिपूर्ण नियोजन आहे आणि इथून पुढे राज्य सरकारचंही राहणार आहे. त्याच्यामुळे ज्या लसी त्यांच्याकडून मिळतील त्याच आपल्याला घ्याव्या लागतील. पहिली गोष्ट. इथून पुढे शक्यता अशी आहे की त्या मार्केटमध्ये उपलब्ध होतील, त्यावेळेला आपल्याला त्याचा चॉईस राहील. आता ज्या 3 लसी उपलब्ध आहेत त्यामध्ये मी असं म्हणेन की मिळेल ती चांगली, मिळेल ती घ्या. सगळ्या लसी ह्या अतिशय उत्तम आहेत किंवा प्रतिकार शक्ती निर्माण व्हायला चांगल्या आहेत. आता कागदोपत्री आपण जर पाहिलं तर कोवॅक्सिन मुळे 80%, कोविशिल्ड मुळे आता नवीन याच्याप्रमाणे 80% पेक्षा जास्ती आपल्याला परिणामकारकता मिळते. पण हे जे रशियन वॅक्सिन आहे स्पुटनिक, याच्यामध्ये साधारणतः 91.6 म्हणजे 92% प्रतिकार शक्ती येते असं म्हणतात. पण म्हणून आपण तोपर्यंत थांबायचं का? ती आता आलेली आहे भारतात, पण अजून देणं सुरुवात झालेली नाही, उपलब्ध झालेली नाही. ती जेव्हा कधी येईल तोपर्यंत आपण थांबायचं का? आता नाही. आपल्याला जी लस मिळेल ती घ्या, कारण सर्व लसींमुळे तुम्हाला निश्चितच सुरक्षितता मिळणार आहे. आणखीन एक महेश सांगतो की येत्या काही दिवसांमध्ये आपल्या भारत बायोटेकने म्हणजे ज्यांनी कोव्हॅक्सिन तयार केलेलं आहे, त्यांनीच एक कोविफ्लू नावाची अजून एक लस काढतायत. ही लस जी आहे ना, ही नाकामध्ये घ्यायची, म्हणजे दोन्ही नाकपुड्यात 2-2 थेंब टाकायचे. त्याच्यामुळे 99.99% प्रतिकार शक्ती मिळणार आहे. मग आता ती लस यायला अजून 6 महिने लागतील किंवा केव्हा लागतील. पण ती लस, ते इंजेक्शन घेण्याचा धोका नाही, एकच डोस घ्यायचा आहे आणि ती घेतल्यानंतर 99% तुम्ही सुरक्षित होता. आता ती येईल किंवा कधी येईल. तर असं जे आहे ना की मग अजून चांगलं असं करून स्वतःची फसगत करून घेण्यापेक्षा त्यामध्ये आपली लसीकरण मोहीम लांबेल. मी जे आता म्हटलं की लवकरात लवकर आपल्याला 70% लोकांचं लसीकरण व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे जी लस येईल ती घ्या. या सर्व लसी चांगल्या आहेत, सुरक्षित आहेत आणि त्या सगळ्यांमुळे तुम्हाला 80% प्लस प्रतिकार शक्ती मिळते. त्याच्यामुळे जी लस मिळेल ती घ्या. ज्या वेळेला कधी असं आता जर असतं की या क्षणी आपल्याकडं बाजारात 8 आहे, तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन सांगू शकता की मला अमुक लस घ्या, मग ती डॉक्टर मागवतील आणि मग तुम्हाला देतील, अशा प्रकारची गोष्ट नाहीये. ती होईल त्यावेळेला आपला तो चॉईस राहील. आता तरी या क्षणी तुम्हाला जी लस उपलब्ध आहे ती घ्या. फक्त पहिला डोस ज्या लसीचा घेतलाय तोच दुसऱ्या लसीचा घ्या. आता जर तुम्ही कोवॅक्सिन घेतली असेल आणि कोविशिल्ड मध्ये जास्ती हे होतं म्हणून तुम्ही कोविशिल्ड घ्यायला गेलात तर नाही. त्यामुळे मात्र निश्चितच धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जी लस उपलब्ध असेल तुम्हाला ती लस तुम्ही घ्यायला पाहिजे. बऱ्याच लोकांनी हात वर केलेत. श्रीकांत जींना मी विनंती करतो, त्यांनी स्वतःला अनम्यूट करून प्लीज प्रश्न विचारा. हॅलो, आवाज येतोय माझा? जी येतोय. सर, माझा प्रश्न असा आहे की आपण कोविडला लांब ठेवण्यासाठी जे काय म्हणजे सॅनिटायझेशन, मास्क आणि अंतर ठेवतो, तर त्याच्या बरोबरच जर आपण नस्य किंवा जलनीती जर केलं तर कोविडला सुरक्षित म्हणजे कोविड पासून कितपत आपण सुरक्षित असू शकतो? मी एक मॉडर्न मेडिसिनचा डॉक्टर आहे
आणि त्याच्यामुळे जे आंतरराष्ट्रीय संकेत आहेत ट्रीटमेंटचे आणि प्रतिकाराचे, प्रतिबंधक याचे, जे भारत सरकारने प्रमोट केलेले आहेत किंवा सांगितलेले आहेत, त्यांचंच आम्ही पालन करतो. यामध्ये जलनेती हे मॉडर्न मेडिसिनचा भाग नाही आणि त्यामध्ये काही रुग्णालयांनी, काही व्यक्तींनी त्याचं प्रमोशन केलेलं आहे, परंतु त्याचा असा स्टडी झालेला नाही की काही लाख लोकांनी ती केली आणि त्यांना किती जणांना झाला किंवा ती केल्यावर तो होत नाही, अशा प्रकारचा स्टडी उपलब्ध नाही. त्यामुळे त्याविषयी मी काही भाष्य करू शकत नाही. थँक्यू सर. एक प्रश्न असा आलाय डॉक्टर, की लसी घेतल्यानंतर काही लोकांना त्याचे काही सिम्पटम्स जाणवत आहेत, ताप येणं वगैरे, पण काही लोकांना कसलेच सिम्पटम त्याच्यामध्ये दिसत नाहीयेत. तर ज्या लोकांना असे सिम्पटम दिसत नाहीयेत त्यांना दिले गेलेल्या लसीमध्ये किंवा त्याच्या लसीकरणामध्ये काही त्रुटी होत्या वगैरे असा काही इश्यू असू शकतो का, असं काही नाहीये? आपल्याकडे अशी शंका घेण्याचं नेहमीच सवय असते. एक लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला लस घेतो त्यावेळेला मी सांगेन, एक उदाहरणही सांगेन आपल्याला. आपण ज्यावेळेला लस घेतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये ते जे लसीचं औषध आपल्या शरीरामध्ये जातं, त्यानंतर शरीरामध्ये एक इम्युन आपली जी प्रतिकार प्रणाली असते, इम्युन सिस्टीम असते, ती जागृत होते आणि त्याला इम्युन रिस्पॉन्स म्हणतात. मग आपल्या ज्या लिम्फोसाइट किंवा पांढऱ्या पेशी असतात त्यांच्यामध्ये ती स्मृती जाते आणि ज्या वेळेला खरोखरचे कोरोनाचे विषाणू येतील त्यावेळेला त्यांच्याशी लढण्यासाठी त्या अँटीबॉडीज निर्माण करायला सक्षम होतात. याला इम्युन रिस्पॉन्स म्हणतात. आणि ह्या इम्युन रिस्पॉन्स मध्ये ताप येणं हा एक अपेक्षित भाग असतो. त्याच्यामुळे ताप आला म्हणजे आपल्या शरीरातला इम्युन रिस्पॉन्स सुरू झाला. आता तुम्ही जर पाहिलं तर लहान मुलांना आपण ज्याला ट्रिपलचं इंजेक्शन देतो त्यावेळेला त्याला ताप येतो, दुसऱ्या दिवशी ताप येतो, ती जागा सुजते. तो त्या लहान मुलाच्या कमरेवर आपण देतो ते एवढं सुचतं की लोक ते बाळ 2-2, 3-3 दिवस पाय हलवत नाही. तर हे जे असतं हे अपेक्षित असतं. पण ज्यांना आलाच नाही याचा अर्थ असा की तुमच्या शरीरामध्ये थोडीफार त्या आजाराची थोडीफार इम्युनिटी होती किंवा तुमचा इम्युन रिस्पॉन्स हा तेवढा वाढला नाही कारण तुमच्या शरीरामध्ये इम्युन रिस्पॉन्स थोडीशी इम्युनिटी होती. एक लक्षात घ्या की इव्हन हे ट्रिपल पोलिओ मध्येही घडतं अनेक बाळांचं. एक लक्षात घ्या की आत्ताचा जो कोरोना व्हायरस आहे हा नवीन आहे. हा ज्यावेळेला आला त्याला आपण न्यू कोरोना व्हायरस म्हणायचो. पण कोरोना ही फॅमिली आहे ना, ही अनेक वर्ष ज्ञात आहे आणि अनेक वर्ष त्याचे रुग्ण आहेत आणि हे पुस्तकांमध्ये पूर्वीही लिहून ठेवलेलं आहे की जे सर्दीचे खोकल्याचे जे आपण ज्याला म्हणतो कॉमन कोल्ड त्याचे जे विषाणू आहेत त्याच्यामध्ये कोरोना व्हायरसचे सुद्धा एक प्रजाती त्याच्यामध्ये आहे. जसं ॲडिनो व्हायरस आहे किंवा इतर जे काही रेस्पिरेटरी व्हायरस आहेत त्याच्यामुळे आहे. त्यामुळे त्यामधून कदाचित आपल्याला थोडीफार प्रतिकार शक्ती जर असेल तर आपल्याला ताप येणार नाही, हे एक म्हणता येईल. परंतु असंही नाही, काही जणांचा इम्युन रिस्पॉन्स एवढा स्ट्रॉंग होत नाही की त्यांना तो ताप येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काही वेगळा विचार करायची गरज नाही. मला असेही फोन आलेले आहेत की मी परवा गेलो, तिने मला टोचलं त्या नर्सनी आणि मला काही कळालंच नाही आणि खरंच तिने घेतली की नाही, मला तापही आला नाही, दंडही दुखला नाही, तर मला त्यांनी खरंच दिलं का नुसतंच ते टोचल्यासारखं केलं. एक लक्षात घ्या, अशा प्रकारची शंका साहजिकच कोणाच्याही मनात येईल, परंतु तसं घडत नाही बरं का. तुम्हाला लस न देता नुसतंच इंजेक्शन टोचून त्या नर्सला काही पैसेही मिळणार नव्हते किंवा कुठलंही त्याच्या पुढे काही उद्दिष्टही नव्हतं. त्यामुळे असं काही केलं जात नाही. त्याच्यामुळे असं विरुद्ध विचार करण्याऐवजी तुमची शक्ती एवढी, तुम्ही मुळात एवढे स्ट्रॉंग आहात की त्यामुळे तुम्हाला इंजेक्शन दुखलं नाही आणि तुम्हाला ताप आला नाही. पण तुमची जी काही स्ट्रेंथ आहे, जी काही तुमची प्रतिकार शक्ती आहे ती आता मात्र यापेक्षा जास्ती वाढणार आहे. अशा गोष्टी हे विचार करा आणि त्या पद्धतीने आपण जर विचार केला तर अशा शंकांना फारसं मनात ठराव लागणार नाही. डॉक्टर, अजून एक प्रश्न आहे. तुम्ही आताच सांगितलं की परिस्थिती तर पुण्यामध्ये चांगली आहे, लोकांची नवीन पेशंटच्या संख्येपेक्षा बरी होण्याची संख्या जास्त आहे, परंतु या बरे होण्याच्या संख्येमध्ये अजून काही वेगळे आजार तयार होत आहेत. ते वेगळ्या आजाराला लोक होतात, ती वेगळी लाट आहे का? हा प्रश्न दोघा तिघांनी विचारलाय, तर त्याच्याविषयी जर सांगितलं तर बरोबर. कोरोनाची सुरुवात झाली तेव्हापासूनच तुम्ही कोरोना मुक्त झालात अशी जे सगळीकडे दाखवत होते. म्हणजे तुम्हाला कदाचित आठवत असेल तर पहिल्या लाटेमध्ये साधारणतः एप्रिल, मे, जून 2020 या काळामध्ये एखादी व्यक्ती कोरोनामधून बाहेर आल्यानंतर ढोल ताशे वाजून त्याचं स्वागत केलं जायचं, त्याला तिथं हार घातले जायचे. मी तर असे आपणही सगळ्यांनी पाहिलं असेल की एक तरुण स्त्री, म्हणजे ती लग्न झालेली स्त्री होती,
ती आजारी पडली, ती हॉस्पिटलमध्ये गेली, तिथून परत आल्यानंतर लोकांनी तिची पंचारती ओवाळली, हे केलं, त्याला करोना योद्धा म्हणून सांगितलं गेलं. तर हे जे होतं हे लोकांमधला करोना बरा होतो हे सांगण्यासाठीची गोष्ट होती. परंतु होता करता आज आपण जे काही समजतोय त्याप्रमाणे हे तुम्ही प्रश्न काय विचारला होतात नक्की? बरे होऊन येतात त्यांच्यामध्ये वेगवेगळे आजार तर दिसायला त्यावेळेलाही लागले. आपण सांगितलं होतं की तुम्ही बरे झाल्यानंतर तुम्ही तुमचा करोना संपला म्हणजे तुम्ही सर्व गोष्टीतून सुटलात असं नाही, तर पोस्ट कोविड सिंड्रोम या नावाचा एक प्रकार असतो. कोविडचा जो विषाणू आहे हा करोना व्हायरस SARS-CoV-2 शरीरामध्ये गेल्यानंतर काही काळ तुम्हाला सगळं पूर्ण तुमच्या शरीरामध्ये प्रचंड धुमाकूळ घालतो आणि बाहेर पडतो. पण तो बाहेर पडल्यानंतर तुम्ही त्याच्यातून बरं झाल्यानंतर त्यांनी शरीरामध्ये जे उपद्व्याप करून ठेवलेले आहेत, ती जी कॉम्प्लिकेशन्स करून ठेवलेली आहेत ती मात्र तुम्हाला पुढे सोसावी लागतात. त्याच्यामध्ये फुफ्फुसामध्ये कडकपणा येणं, लंग फायब्रोसिस म्हणजे फुफ्फुसाची जी आकुंचन प्रसरण करून प्राणवायू घेण्याची शक्ती असते ती कमी होते. हा एक मोठा हे होता. काहींचा मधुमेह वाढतो, काहींचा ब्लड प्रेशर वाढतं, काहींच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या होतात आणि हार्ट अटॅक येऊ शकतो. त्याचप्रमाणे तुमची प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळं आणि कदाचित जर तुम्हाला काहीची आधीची डायबिटीस सारखी काही व्याधी असेल आणि ती जर नियंत्रणात नसेल आणि तुम्हाला तुमचा प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी स्टेरॉइड्स वापरली असतील तर तुमची प्रतिकार शक्ती अजून दबली जाते आणि यामध्ये इतर काही इन्फेक्शन्स हे डोकंवर काढतात. त्यामध्येच म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार, फंगल इन्फेक्शन हे होऊ लागले आणि त्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण दाखल होत आहेत. लाट असं म्हणता येणार नाही कारण पण रुग्णांची संख्या खरोखरच खूप जास्ती आहे. आज महाराष्ट्रामध्ये 2000 पेक्षा जास्ती रुग्ण आहेत असं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलंय. कालच पुण्याच्या विभागीय कमिशनरांनी असं सांगितलं की पुण्यात 270 पेशंट्स आहेत आता या क्षणी. म्हणजे सगळे पुण्यातले तसातला भाग नाही, पुण्याच्या आजूबाजूचे जिल्हे आहेत तिथूनही पुण्यात येतात. माझ्या एका मित्रांशी मी आता जस्ट बोललो तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या हॉस्पिटलमध्ये 50 पेशंट आहेत अशा प्रकारे. आणि हा जो आजार आहे म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार आहे. त्याच्यामध्ये लक्षात घ्या की आधीपासून डायबिटीस असतो, त्यानंतर त्याला करोना होतो, त्या काळात त्याचा ऑक्सिजन कमी झाल्यामुळं किंवा इतर काही घटक वाढल्यामुळे त्याला स्टिरॉइड्स द्यावी लागतात. ती स्टिरॉइड्स दिल्यानंतर त्याची प्रतिकारशक्ती दबते. त्या व्यक्तीला कदाचित हॉस्पिटल मधल्या ऑक्सिजनचा जो ह्युमिडिफायर असतो म्हणजे जे पाणी ठेवलेलं असतं ज्यातून बुडबुड्याच्या स्वरूपात ऑक्सिजन सिलेंडर मध्ये मिळतो, त्यामध्ये जर काही अस्वच्छता असेल, त्यामधलं पाणी जर योग्य पद्धतीने तिथला जो सेवक आहे त्यांनी ठेवलं नसेल तर त्यातून काही ते इन्फेक्शन जाऊ शकतं. कधी कधी हॉस्पिटलमध्ये जी काही एअर कंडिशनर आहेत त्याच्याही मध्ये हे बुरशीचे कण असू शकतात. हा बुरशीचा कण सुद्धा असा डोळ्यांनी दिसत नाही, म्हणजे आपल्याला जशी बुटावर किंवा अशी काही ठिकाणी पावसाळ्यात बुरशी दिसते तशातला प्रकार नसतो. हा डोळ्यांनी न दिसणारा सूक्ष्म कण असतात हे. त्याच्यामुळे हे त्या एअर कंडिशनरच्या डक्ट मध्ये सुद्धा असू शकतात. कित्येकदा शक्यता अशी आहे की रुग्णाचे जे बेडशीट असतात किंवा अंगावर घ्यायची चादर असते किंवा ते जे काही त्याच्या उशांचे अभरे असतात, पडदे असतात, यामध्येही ते असू शकतात आणि त्यामधून त्याच्या नाकातून तो प्रवेश करतो. आणि फक्त हॉस्पिटलमध्येच नव्हे तर पेशंट घरी आल्यानंतर सुद्धा घरात सुद्धा या प्रकारचे बुरशीजन्य जंतू किंवा जीवजंतू असू शकतात. ते त्याच्या नाकातून शरीरात जातात आणि मग तो आजार फार वेगाने वाढतो. हा जो म्युकरमायकोसिस हा जो आजार आहे हा म्युकरमायसेटिस नावाच्या फंगसनी होतो आणि तो आधीपासून माहितीये. फक्त पूर्वी वर्षाकाठी 2-4 पेशंट यायचे, आज या महिन्याभरात 2000 पेशंट आहेत. तर ह्याचं कारण करोनामुळेच आहे. तर हे जे आहे ते शरीरामध्ये गेल्यानंतर, नाकातून गेल्यानंतर नाक चोंदल्यासारखं होतं, नाकात जखमा होतात, काहींचा तोंडातून शिरतात, टाळ्याला जखमा होतात, ते तिथून नाकापासून मेंदूच्या दिशेने प्रवास करतात. त्यामुळं नाकामध्ये घाण साचते, ज्याला आपण एरवी म्हणतो की नाकातून शेंबूड होतं, तशा प्रकारचा काळ्या रंगाचा द्राव नाकातून यायला लागतो. नाकामधून तो सायनसेस मध्ये जातो. ते सायनसेस म्हणजे आपल्या या गालाची हाडं जे असतात त्याच्या खाली असतं, ती सुजतात, लाल होतात. त्यानंतर तो डोळ्याकडे सरकतो. हे डोळ्याकडे सरकताना डोळ्याची खालची पापणी, वरची पापणी, डोळा हा सुद्धा लाल बुंद होतो. प्रचंड डोकं दुखतं, या सगळ्या वेदना होतात, त्याला ताप येतो, डोळ्याची दृष्टी कमी होऊ शकते आणि मग त्या पेशंटला आपल्याला हॉस्पिटलमध्ये त्वरित ऍडमिट जर केलं नाही तर तो दगा उसू शकतो, संपूर्ण शरीरामध्ये हा आजार पसरू शकतो. या आजाराचं वैशिष्ट्य असं आहे की हा खरोखर गंभीर आहे.
हा जो म्युकरमायकोसिस आहे हा अनेक प्रकारे त्याचे त्रास जाणवू शकतात. सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही वेळेवर जर नेलं, अगदी सुरुवातीलाच नाकातून घाण द्राव यायला लागलाय किंवा वास यायला लागलाय असं लक्षात आलं ना आपण नेलं, तर त्याचं जे औषध आहे लायपोझोमल अँफोटेरिसिन बी, हे औषध जवळजवळ 21 ते 28 दिवस द्यावं लागतं. ह्या औषधाची किंमत 10 ते 15,000 आहे. अशा 28 दिवस ते रोज द्यावं लागतं. त्यानंतर त्याच्यावर फेशिओ मॅक्झिलरी सर्जन म्हणजे चेहऱ्याचे जे जबडा आणि ही वरची हाड आहेत त्याच्यावर ऑपरेट करणारे सर्जन, ENT सर्जन, ऑप्थॅल्मिक सर्जन आणि क्वचित प्रसंगी न्यूरो सर्जन यांच्या टीम्स त्याला सर्जरी करतात. या सर्जरी करून मग नाकाच्या आत जर ते काळं घाण जमा झालं असेल, बुरशीचे थर जमा झाले असतील, असे काळे राखाडी रंगाचे थर असतात ते खरडून काढावे लागतात. त्यानंतर सायनस मध्ये ते कट करून ते खरडून काढावे लागतात. डोळ्यामध्ये जर गेले असतील तर डोळ्याचा कित्येकदा डोळा सुद्धा काढावा लागतो. डोळ्याच्या खोबडीमध्ये त्याचे थर जमा झालेले असतात तेही खरडून काढावे लागतात. हे थोडक्यात काय होतं, तर या पेशंटला खर्च जास्ती येऊ शकतो, जास्ती दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं, अनेक सर्जरी होतात आणि त्यामध्ये त्याचा चेहरा विद्रूप होतो, दृष्टी जाऊ शकते आणि तो जर तरीही किंवा जर वेळेत नियंत्रित झाला नाही तर त्याला मृत्यू सुद्धा येऊ शकतो. आज आता नुकतीच एक असे काल महाराष्ट्र सरकारने जाहीर केलंय की महाराष्ट्र सरकारची जी महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे त्याच्या अंतर्गत हा आजार आता सामील होणार आहे. त्याच्यामध्ये सरकार त्यामध्ये करते. त्यामुळं सरकारने असं जाहीर केलं की याची जी औषधं आहेत जी खूप महाग आहेत आणि जी दीर्घकाळ द्यावी लागतात ती सरकारतर्फे त्या हॉस्पिटल्सना मोफत देता येतील. फक्त त्या रुग्णाचं नाव त्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये त्यांनी रजिस्टर केलेलंच पाहिजे, त्याच्यात अंतर्भूत पाहिजे. त्या रुग्णाला जो काही खर्च येईल ते हॉस्पिटल मोफत करतील आणि त्याचा जो खर्च आहे तो साधारणतः 80,000 रुपयाच्या पर्यंत खर्च हे सरकार हॉस्पिटल्सना देणार आहे. तर त्या दृष्टीने हा एक प्रकारचा दिलासा आहे सर्वांना. हा आजार खरोखर गंभीर आहे, खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तो कुणालाही होत नाही. तो प्रत्येक डायबिटीसच्या पेशंटला होत नाही. तो प्रत्येक डायबिटीसच्या पेशंटला करोना झाला म्हणजे त्याला होतो असं नाही. प्रत्येक डायबिटीसच्या पेशंटला करोना झाल्यानंतर स्टेरॉइड दिले असतील तरी होतो असं नाही. त्याच्यामुळे ह्याच्यामधल्या प्रिव्हेन्शनच्या टाळण्याच्या ज्या गोष्टी आहेत, स्वच्छता ठेवा, विशेषतः हॉस्पिटलला तशा सूचना दिल्या गेल्या, पण पेशंट घरी आल्यानंतर आपले AC वापरू नका. आपले जे दारं खिडक्या जे आहेत ते स्वच्छ उघडे ठेवा, हवा खेळती राहिली पाहिजे. त्यानंतर चादरी, अभ्रे, दाराचे पडदे जर घरात घालायचे असतील तर हे सर्व स्वच्छ धुतले गेले पाहिजेत. ओलसर गोष्टी वापरल्या नाही पाहिजेत. घरामध्ये कधी भिंती ओल्या राहिल्या असतील, तिथं जर काही फंगस आला असेल तर त्या गोष्टी स्वच्छ करून ठेवल्या पाहिजेत. या सगळ्या प्रतिबंधक उपाय आपल्याला पाळले पाहिजेत. त्याच्यामुळं याचं प्रमाण टोटल जे काही संख्या आहे त्या मानाने खूप कमी आहे. त्याच्यामुळे भीती बाळगण्याचं कारण नाही. पण ह्या आजारासाठी हा आजार झाल्यावर अनेकांना खूप प्रश्न उभा राहतो की साधारणतः 20 लाखापासून 70 लाखापर्यंत याचा खर्च येतो की जो खरोखर मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांनाही खूप न पेलणारा आहे. त्याच्यामुळं ही जी योजना आहे ही खरोखर उपयुक्त ठरणार आहे. किंवा इन्शुरन्स असेल तर जास्ती महत्वाचं असतं. तर या पद्धतीच्या हा आजार आलेला आहे. यामध्ये अजून एक ऍस्परगिलोसिस म्हणून आजार आहे, तोही काही दिवसांनी एखाद्या डोकं वर काढेल. तर असे आजार जे आहेत हे कोविड पश्चात येतच असतात. त्यामुळं आमची सरकारला ही एक सूचना होती की यामध्ये जी औषधं वापरतात, मध्यंतरी असं लक्षात आलं की काही डॉक्टर्स हे अनावश्यकरित्या स्टेरॉइड्स वापरतात, तर ते त्यांनी वापरू नये अशा प्रकारचं निवेदन किंवा अशा प्रकारची गाईडलाईन्स आलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यामध्ये काही रुग्ण हे घरी आल्यानंतर औषधं बंद करतात. ही स्टेरॉइड जी असतात ती हळूहळू कमी करायची असतात. तिसरी गोष्ट, फॉलोअपला बोलवलं असतं. प्रत्येक करोनाचा पेशंट ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये दाखल असतो त्याला घरी गेल्यानंतर साधारणतः आठवड्यानंतर परत बोलवलं असतं. अनेक रुग्ण जात नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे 80% रुग्ण हे परत हॉस्पिटलचं तोंड नाही बघायचं मला म्हणून जात नाही. त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक रुग्ण हा परत आलाच पाहिजे. त्याचबरोबर त्याची जी तपासणी आहे ही तोंडाचे डॉक्टर, नाकान घशाचे डॉक्टर, डोळ्यांचे डॉक्टर आणि मेंदूचे डॉक्टर यांच्याकडून किमान एकदा त्यांचं हे व्हायला पाहिजे किंवा फिजिशियननी पाहिल्यानंतर त्यांना शंका आली तर हे करायला पाहिजे. तर म्युकरमायकोसिसवर मी मुद्दाम थोडंसं जरा जास्ती स्पष्ट केलं कारण याबद्दल अनेक गैरसमज आहेत, भीती आहे आणि त्यामुळं आपल्याला होईल का, आपल्या मुलांना होईल का अशी ही भीती अनेकांना वाटते. तर लक्षात घ्या, प्रत्येकाला तो होईलच असं नाही, त्याचं प्रमाण खूप कमी आहे. साधारणतः या वर्गातल्या व्यक्तींना तो होऊ शकतो.
धन्यवाद डॉक्टर. पोस्ट कोविड त्याचे साईड इफेक्ट्स आणि म्युकरमायकोसिस याच्याबद्दल बऱ्याच जणांना प्रश्न होते. अगदी सविस्तर उत्तर आपण दिलं. नेक्स्ट क्वेश्चन तेजसजी, स्वतःला अनम्यूट करा, आपण विचारू शकता. माझं असं क्वेश्चन होतं की आता जसं तुम्ही म्हणले कोविशिल्डची 12 वीक्स नंतर घेतले तरी चालू शकते असं सरकारने जाहीर केलं. सो इन बिटवीन जर आपल्याला भेटत असेल तर आपण ते घ्यावं का 12 वीक्स पर्यंत थांबावं? हे बघा, आता जे जाहीर झाले ते पूर्णपणे शास्त्रीय संशोधन असं जाहीर झाले. लॅन्सेट नावाच्या जर्नलमध्ये ते आलं होतं. आज ब्रिटन मधल्या एका मोठ्या सायंटिस्टच्या ग्रुपनी सुद्धा त्याच्यावर संशोधन करून तेच सांगितलं. आपल्या WHO ज्या सायंटिस्ट आहेत त्यांनी हेच जाहीर केलं की कोविशिल्ड किंवा हे ॲस्ट्राझेनिकाचं युरोपमध्ये दिलं जाणारं जे आहे ऑक्सफर्डची लस, ही लस 12 आठवड्यानंतर, त्यांनी 6 आठवडे घेतल्यानंतर, 6 आठवड्यांनी घेतलेल्या लोकांची आणि 12 आठवड्यानंतर घेतलेल्या लोकांच्या अँटीबॉडीचं प्रमाण पाहिलं तर जवळजवळ दुपटीने वाढलेलं आहे. आणि त्यांनी अगदी ठोस विधान सगळीकडून झालेलं आहे. आपल्या देशातल्या सुद्धा इम्युनायझेशनला ऍडवाइस देणाऱ्या ग्रुपनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं जर आपल्याला थोडीशी वाट बघून जर जास्ती प्रतिकारशक्ती मिळणार असेल तर निश्चित 12 आठवडे ते 16 आठवडे या काळात घ्यावं. नेक्स्ट क्वेश्चन माधुरी देशमुख मॅडम, आपण स्वतःला अनम्यूट करा प्लीज. ऍक्च्युली माधुरीच्या वतीने मी विचारतोय. माझं नाव अमृत. माझा प्रश्न असा होता की गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच मित्रमैत्रिणींमध्ये, ओळखीच्यांमध्ये पण बघितलं आणि रिसेंटली आमच्या घरातल्या सिनियर व्यक्तीचं पण असं झालं की लस घेतल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी त्यांना ती लक्षणं काही थांबली नाहीत आणि नंतर वय साधारण 84+ असल्यामुळे त्यांची जेव्हा टेस्ट केली तर तेव्हा त्या पॉझिटिव्ह आल्या, आमच्या आजी मोठ्या. तर हे असं कशामुळे होत असं? कारण मी स्वतः वॅक्सिनेशनच्या वेळेस होतो, त्याच्याशिवाय त्यांचा दुसरा कुठला संपर्क आलेला नाहीये वॅक्सिनेशनच्या दिवसाशिवाय, आणि त्या दिवशी तसा काही चान्स नव्हता की तिथून आला असेल. तर हे जे इनऍक्टिव्हेटेड व्हायरसचाच अवशेष असू शकतो का हा? फक्त एवढा, कारण हे रिपीटेडली बऱ्याच ठिकाणी ऐकलं म्हणून फक्त तेवढा प्रश्न होता. भारतामध्ये आणि जगामध्ये ज्या लसी आता उपलब्ध आहेत त्या कुठल्याही लसींमुळे कोरोना होत नाही. कोविशिल्ड लसमध्ये ऍडिनो व्हायरसचं रिकॉम्बिटंट वापरलेलं असं मागच्या वेळेला आपण बोललो. कोव्हॅक्सिन मध्ये पूर्णपणे मृत असलेला आणि मल्टिप्लाय न होऊ शकणारा डेड व्हायरस वापरलेला असतो. त्यामुळं लस घेतल्यामुळं कोरोना होत नाही. मुद्दा 1. मुद्दा क्रमांक 2, आपल्याला ज्या वेळेला आपण व्हॅक्सिन घेतो त्यावेळेला आपल्याला लगेच बटन दाबल्यावर लाईट ऑन होतो, त्याप्रमाणे लगेच प्रतिकार शक्ती तयार होत नाही. तुम्ही ज्याला डोस घेता, पहिला डोस घेता, त्यानंतर 15 दिवसांनी तुमच्या शरीरामध्ये जी प्रतिकार शक्ती निर्माण व्हायला लागते ती 1 महिन्यापर्यंत स्टँडर्ड 50% पर्यंत जाते आणि त्यानंतर ती वाढायला लागते. दुसरा डोस घेतल्यानंतर 15 दिवस ते 1 महिन्याने साधारणतः तुम्हाला 80% ते 90% प्रतिकार शक्ती येऊ शकते. याचाच अर्थ असा की ज्या वेळेला आपण लस घेतो तर पहिल्या 15 दिवसात आपण पूर्णपणे म्हणजे अजिबात प्रोटेक्टेड नसतो. 100% आपल्याला कोरोना होण्याची शक्यता असते. आणि तिसरा मुद्दा, मी कुठं बाहेर गेलो नाही, मला कसा कोरोना झाला याचं उत्तर नुकतंच मध्यंतरी हे पुन्हा लॅन्सेट मध्ये जाहीर झालं होतं की कोरोना हा आता फक्त 6 फुटावरच्या खोकल्यातून पसरत नाही किंवा शिंकातून पसरत नाही, तर ह्या खोकल्यातून शिंकातून जे पसरत ते मोठे ड्रॉप्स असतात. आणि त्याहीपेक्षा कित्येकदा आता मी समजा कोरोना पॉझिटिव्ह मी बोलतोय तर माझ्या बोलण्यातून किंवा कोणी गाणं म्हणलं, कोणी जांभई दिली तरी सुद्धा तो जो पॉझिटिव्ह असेल आणि त्यांनी मास्क घातला नसेल तर त्याच्या शरीरातून ते बाहेर पडतात आणि हे कित्येक लांब जातात. त्याच्यामुळं त्या लॅन्सेटच्या त्या लेखामध्ये की हवेतून कोरोना पसरतो असं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यामध्ये प्रमुख मुद्दा हाच होता की तो फक्त आता शेजारी वगैरे राहत नाही. त्यांनी असं सांगितलं, त्यांनी असं दाखवून दिलं की एक बिल्डिंग पलीकडं किंवा शेजारी पूर्ण बंदिस्त खोलीमध्ये पलीकडं असलेला पॉझिटिव्ह असलेला रुग्ण, हे आयसोलेशनच्या रुग्णांवर त्यांनी प्रयोग केला होता की जे आयसोलेशनसाठी बाहेर ठेवतात 14 दिवस 17 दिवस, तर त्या रुग्णांमध्ये एका रुग्णापासून दुसऱ्या रुग्णाला, दुसरा तो चांगल्या असलेल्या व्यक्तीला झालेला आहे. शेजारच्या बिल्डिंग मध्ये असलेल्या व्यक्तीपासून सुद्धा तुम्हाला झालेला आहे. त्याच्यामुळं हे तुम्ही विसरून जा की
मी कुठं बाहेर गेलो नाही किंवा आजोबा कुठं बाहेर गेले नाही तरी त्यांना कसं झालं, हे असे हवेतून पसरू शकतात. तुमच्या पलीकडं किंवा दूर अंतरावर असलेल्या व्यक्तीकडूनही तुम्हाला बाधा होऊ शकते. त्यासाठी उपाय हाच सांगितलाय, मास्कही वापरायचा, पण आपल्या घरातली जी हवा आहे ही खेळती राहिली पाहिजे. खिडक्या दारं उघडी पाहिजेत, पंखा चालू पाहिजे, एसी वापरू नका. हवा खेळती राहिली तर हे जे बाहेरून आलेले जे विषाणू असतील ते अजून दूर लोटले जातात. त्यामध्ये अजून एक सांगितलं की घरामध्ये बसल्यावर दारं खिडक्या बंद करून घरामध्ये बसल्यावर करोनाचा धोका जास्ती असतो. मोकळ्या मैदानात गेल्यावर, मोकळ्या हवेत गेल्यावर करोनाचा धोका कमी असतो. त्याच्यामुळे घरातली हवा मोकळी ठेवावी अशा पद्धतीचं ते गाईडलाईन, 4थी गाईडलाईन आता आलेली आहे. त्यामुळं डॉक्टर, हा एक पुढचा प्रश्न आहे मंदार दीक्षित यांचा. त्यांनी असं विचारलंय की प्लाझ्मा थेरपी बद्दल बरेच विरोधाभास आहेत. काही हॉस्पिटल त्याला मान्यता देतात, काही लोक देत नाहीत. प्लाझ्माचा तो बाहेर खूप तुटवडा आहे. मग ही प्लाझ्मा थेरपी कितपत उपयुक्त आहे? ज्यावेळेला पहिली लाट आली त्यावेळेला आपल्याकडे काही औषधं नव्हती. त्याच्या आधी सार्सचे, इबोलाचे जे काही साथी येऊन गेल्या त्यामध्ये या प्लाझ्मा थेरपीचं तिथेही औषध नव्हतं त्यावेळेला, म्हणून प्लाझ्मा थेरपी वापरली गेली मोठ्या प्रमाणात आणि त्यामधल्या रुग्णांना उपयोग झाला. त्यामुळे सुरुवातीला ही प्लाझ्मा थेरपी कोविडच्या रुग्णांमध्ये वापरली गेली आणि आजही ती वापरली जाते. त्यामध्ये असं आहे की प्लाझ्मामध्ये कोविडमधून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरातल्या अँटीबॉडीज असतात. त्या ह्या जो ऍक्टिव्ह रुग्ण आहे, जो खरोखर आजारी आहे आता, त्या रुग्णाला ज्यावेळेला प्लाझ्मा दिला जातो त्यावेळेला त्याच्या शरीरात त्या अँटीबॉडीज जातात आणि त्याच्या शरीरातल्या त्या व्हायरसशी लढायला त्याला जास्ती शक्ती मिळते असं समजलं जातं. परंतु त्यामध्ये एक गोष्ट अशी स्पष्ट केलेली की तो साधारणतः ऍडमिट झाल्यानंतर त्याचा ऑक्सिजन जस्ट कमी व्हायला लागला असेल तर असं पहिल्या 2 ते 5 दिवसामध्ये तो द्यावा. परंतु ज्यावेळेला रुग्णाची परिस्थिती खूप खराब होते, तो आयसीयू मध्ये असतो किंवा त्याचा ऑक्सिजन खूपच कमी होतो, त्याच्या शरीरामध्ये व्हायरल लोड खूप आहे, अशा वेळेला प्लाझ्माचा उपयोग होत नाही. त्याच्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने, अमेरिकेच्या सीडीसीने आणि भारतातल्या आयसीएमआरने हे प्लाझ्मा वापरल्यामुळं मृत्यूदर कमी होत नाही, प्लाझ्मा वापरल्यामुळं पेशंटचा मृत्यू टळत नाही, अशा पद्धतीचं निवेदन केलेलं आहे. त्याच्यामुळे आज भारतभरात अनेक हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा वापरला जात नाही. इव्हन सरकारतर्फे सुद्धा त्याचं प्रमोशन केलं जात नाही. जी काही स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये प्लाझ्मा थेरपीचा आता समावेश जो होता तो काढून टाकलेला आहे. त्याच्यामुळे प्लाझ्मा जरूर द्या, पण तो अगदी सुरुवातीच्या काळामध्ये असेल त्यावेळेला द्या, तरच त्याचा थोडाफार उपयोग होऊ शकतो. त्याच्यामुळे आज आपण जे काही प्लाझ्मा डोनेशनसाठी जे हे करतोय त्याला एक मोठा सेटबॅक मिळाला आहे. परंतु लक्षात घ्या की फक्त कोरोनासाठीच नव्हे, प्लाझ्माची चळवळ चालू ठेवा, पण फक्त कोरोनासाठी नाही, इतरही अनेक आजारांसाठी प्लाझ्मा हा वापरला जाऊ शकतो किंवा त्याचा उपयोग होतो. आपल्याकडे 5च मिनिटं आहेत. 2 जणांनी हात वर केला आणि ऍक्च्युली चॅटमध्ये पण बऱ्याच जणांचे प्रश्न आलेत. लास्ट 2 प्रश्न गणेशजी आणि त्याच्यानंतर अरुणप्पांना आपण विचारू. गणेशजी अनम्यूट करा स्वतःला आणि प्रश्न विचारा प्लीज. कोरोना जो हा आजार आहे, व्हायरस आहे, ह्याच्यापेक्षाही भयंकर आजार पुढील काळामध्ये कुठला येऊ शकतो का? लोकांमध्ये भीती आहे, त्याबद्दल काय माहिती असेल का? WHO ने असं सांगितलेलं आहे की येत्या काही वर्षात, हे 2014 मध्येच सांगितलं होतं आणि 18 मध्ये पुन्हा एकदा त्याच्यावर भाष्य झालं होतं की अशा प्रकारचे तुम्ही जर पाहिलं तर गेल्या 20 वर्षामध्ये असे वेगवेगळे विषाणू आलेले आहेत. मग त्यामध्ये बर्ड फ्लू होता, स्वाईन फ्लू होता, त्यामध्ये सार्स होता, मर्स होता, असे अनेक आजार येऊन गेले. त्यामध्ये हा करोनाचाही आजार आला आणि इथून पुढेही ते येत राहतील. याचं एक अनेक पद्धतीचं सांगितलं. कदाचित यापुढे येणारे आजार इतकेच किंवा याहूनही जास्ती भयंकर असू शकतील आणि त्यासाठी उपाययोजना म्हणूनही WHO ने सांगितलेलं आहे. तुम्हाला जर कदाचित कल्पना असेल नसेल तर आपली ही जी कोविशिल्ड लस आहे ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने डेव्हलप केली. ज्या वेळेला आता आपण जो प्रश्न विचारला त्याप्रमाणे यापुढेही शक्यता येईल अशा प्रकारे व्हायरसच्या साथीची शक्यता आहे असं जे जाहीर झालं त्यावेळेला त्यांच्यावरची लस लगेच निघाली पाहिजे म्हणून एक प्लॅटफॉर्म म्हणजे टेस्टिंगचा किंवा लस तयार करण्याचा प्लॅटफॉर्म ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी तयार केला. तो साधारणतः 2020च्या आधीच केला होता आणि ते वेगवेगळ्या विषाणूंची त्याच्यामध्ये परीक्षण करत होते आणि ज्यावेळेला 2020 मध्ये हा आजार सुरुवात झाली त्यावेळेला त्यांनी त्या व्हायरसचं टेस्ट करून ही आत्ताची कोविशिल्ड लस बनवली. त्याच्यामुळे अतिशय वेगाने ही लस तयार झाली. तर सांगायचा मुद्दा असा, अशा प्रकारच्या साथी येणार आहेत
आणि त्यासाठी जगातले शास्त्रज्ञ डॉक्टर हे पूर्णपणे तत्पर आहेत. कदाचित त्यांना यश मिळालं तर प्रत्येक अगदी आजाराच्या सुरुवातीलाच आपल्याला चांगली लस मिळून जाते. जे स्वाईन फ्लू मध्ये घडलं की 2009 मध्ये साथ आली आणि लवकरच ती आटोक्यात आली, कारण लगेचच त्याची लस उपलब्ध झाली. त्याच्यामुळे अशा प्रकारचे मोठे आजार किंवा करोना इतकेच किंवा करोनापेक्षा जास्ती भयंकर आजार येऊ शकतात. अरुण अप्पा, आपण लास्ट आपला प्रश्न विचारा प्लीज. सर, मी आता तुम्ही सांगितलं की आपल्या भारतातल्या बायोटेक, भारत बायोटेक आणि सिरमच्या लस 80% आहेत आणि आता रशियाची 90% आलेली आहे परिणामकारक, 92%. सर, आता मी एक दोन्ही लस समजा भारत बायोटेकच्या घेतल्या आणि मी नंतर परत रशियाची घेतली तर चालेल का, किंवा ही एक आणि ती एक असं केलं तर चालतं का? म्हणजे त्याचे काय परिणाम होतात, ते चांगलं आहे का वाईट आहे? असे प्रत्येकाला 90% 80% मुळे गोंधळ झालेला आहे सर. जरा महेशजी आणि धनंजयजी, तुमची परवानगी घेऊन मी वेगळ्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो. जस्ट समजून घ्या. एक आपल्या देशामध्ये द्विभार्य प्रतिबंधक कायदा आहे. जर तुम्ही तो पाळला नाही तर तुम्हाला घरात आणि बाहेर दोन्ही बाजूनी त्रास होऊ शकतात. लक्षात घ्या. म्हणजे एका म्यानात दोन तलवारी राहत नाही वगैरे वगैरे. तुम्हाला माहितीच आहे, आपल्याकडं पूर्वी एक 2-3 पिढ्यापूर्वी पद्धत होती आणि त्याचे परिणाम अनेकांनी पाहिलेले आहेत. सांगायचा मुद्दा असा की तुम्ही ही लस घेतली तर पुन्हा दुसरी लस घ्यायची गरज नाही. ती तुम्ही दुसऱ्यांदा तेव्हाच घेऊ शकता ज्यावेळेला ह्यानी निर्माण झालेली प्रतिकारशक्ती समजा काही काळाने, वर्षांनी 2 वर्षांनी जर ती नष्ट झाली तर कदाचित ही दुसरी लस घ्यावी अशा प्रकारच्या सूचना निघतील, त्यावेळेलाच घ्यावा. आता सद्यस्थितीत तरी अशा प्रकारची एक लस आपण व्यवस्थित घेतलेली असताना दुसरी लस केवळ काहीतरी जास्ती मिळेल म्हणून घेणं हे पूर्णपणे चुकीचं ठरेल आणि कदाचित त्याचा आपल्याला मोठा त्रास होऊ शकतो, गंभीर त्रास आपल्याला शारीरिकदृष्ट्या होऊ शकतो. एक छोटासा प्रश्न आहे, तो बऱ्याच वेळा त्यांनी विचारलाय. नाशिक वरून एक पाटील म्हणून आहेत, ते विचारतायत की कोविडच्या आजारची लागण झाली तर त्याचे वेगवेगळे आपल्याला लक्षणं दिसतात, पण काही काही लक्षणांमध्ये बदल होत गेले. सुरुवातीला फक्त ताप येत होता किंवा सर्दी होती, मग नंतर चव न येणं, वास न येणं असे होते. तर असं दिसलंय किंवा असं त्यांना कळालंय की आता कोविडची लागण झाली तरी त्याची लक्षणं दिसून येत नाहीत, म्हणून सेफर साईड सगळ्यांनी टेस्ट करून घ्यावी का? एक लक्षात घ्या की हे फार नवीन नाहीये, आता वगैरे नाही. ज्या पहिली लाट आली ना तेव्हा सुद्धा 80% रुग्णांना कुठलीही लक्षणं नव्हती. त्यानंतर त्यावेळेचा जो आपला SARS-CoV-2 हा विषाणू आहे त्याच्यामध्ये थोडंसं म्युटेशन झालं आणि आता अनेक म्युटेशन झाली. त्यामध्ये आता भारतामध्ये जो आहे B.1.617 हा जो विषाणू आहे म्युटंट झालेला, तर याच्यामध्ये मुद्दाम वेगळी लक्षणं दिसायला लागली. आता यामध्ये 90% लोकांना लक्षणं नव्हती आणि 10% लोकांना मग काहींना तुम्ही म्हणालात तसा ताप येतो पण थोडे दिवसच राहतो, काहींना डोळे लाल झाले फक्त, काहींना कानानेच ऐकू येईना, काहींना जिभेवर फोड आले, काहींच्या अंगावर फोड आली, उलट्या जुलाबासारखी जी लक्षणं पूर्वी नव्हती तीही दिसायला लागली. तर अशी लक्षणं बदलत जातात. कदाचित यापुढे जर असं झालं तर त्यामध्येही अजून नवीन लक्षणं येतील. आता प्रश्न आहे की मला लक्षणं नाहीत, मी तपासून घ्यावं का? एक लक्षात घ्या, आपली जी लसीकरणाची मोहीम आहे त्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय की पहिल्यांदा फाइंड आउट, तुम्ही शोधून काढा कोण आहे. तर कुणी करावं? जर तुम्ही एखाद्या करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आला असाल आणि तुम्हाला लक्षणं नसतील तरी जरूर करून घ्या. आपण उठसूट किती वेळा करणार? मला आता लक्षणं नाही, मी आता निगेटिव्ह आलो, मग परत 8 दिवसांनी करायचे का, परत 15 दिवसांनी करायचे का? तर नाही. आपल्या संपर्कात आपण रोजचे व्यवहार करत असतो. लॉकडाऊन असलं तरी आपण काही इतर गोष्टी करण्यासाठी जातो, बँकेत जातो किंवा दुकानांमध्ये जातो, किराणा मालाच्या दुकानात जातो, भाजीपाल्याला जातो, बाहेर किंवा इतरही गोष्टी असतात. तर यामधून आपल्याला जर एखादी व्यक्ती बाधित आहे आणि असं कळालं आणि तुम्हाला काही लक्षणं त्याच्या संपर्कात तुम्ही आला असला, त्याच्यावर साधारणतः पूर्वी असं म्हणायचं एक 10 मिनिटं तुम्ही संपर्कात आला असाल, पण आताच्या याच्यामध्ये 1 मिनिटात सुद्धा हे बाधा होऊ शकते असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या माहितीतला कोणी व्यक्ती जर गेल्या 5 दिवसात तुम्ही त्याच्या संपर्कात आला असाल आणि तो पॉझिटिव्ह झाला म्हणून कळालं तर तुम्हाला लक्षणं नसली तरी करून घ्या. पण उगीच सतत म्हणजे उठसूट लक्षणं चेक करायला, उठसूट टेस्ट करायची गरज नाही. ठीक आहे सर. खूप प्रश्न आहेत अजूनही लोकांचे आणि
खरं तर वेळ 6 ऑलरेडी झालेल्या आहेत. आपण 4ला प्रोग्राम सुरू केला होता. सो आपल्याला कुठेतरी थांबलं पाहिजे. मी दिलगिरी व्यक्त करतो अशा अनेक लोकांचे ज्यांचे हात वर आहेत किंवा ज्यांनी चॅट बॉक्समध्ये प्रश्न विचारलेत, पण आपण ते घेऊ शकलो नाही. आणि कुराडे सरांना मी विनंती करतो, की आपण व्होट ऑफ थँक्स द्यावा. त्याआधी मला जरा एक बोलायचंय, की जी सर. आपण खरोखरच मला MEAचं कौतुक करावंसं वाटतं, की अतिशय ऍक्टिव्ह आणि अशा तुमची ही संघटना आहे. तुम्ही समाजोपयोगी चांगली कामं करताय आणि खरोखर वैद्यकीय दृष्ट्या या करोनाच्या साथीमध्ये जे आवश्यक आहे, लोकांचा किंवा सर्वसामान्य लोकांचा, नॉन मेडिकल लोकांचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग हवाय. तो खूप मोठ्या प्रमाणात हवाय, पण त्यामधलं तुमचं कर्तव्य तुम्ही खूप छान करताय, त्याबद्दल अभिनंदन. तुम्ही असंच तुमचं हे काम पुढं चालू ठेवा आणि याबद्दल पुन्हा काही जर कुठल्याही बाबतीत जर काही तुम्हाला सल्ला हवा असेल किंवा काही जर मदत हवी असेल किंवा काही बोलायचं असेल तर आय एम ऑलवेज देअर. तुम्ही निश्चितच याबद्दल हे करू शकता. याबद्दल अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही पुन्हा केलात तरी म्हणजे अगदी प्रत्येक वेळेला प्रश्नोत्तर असं नाही, पण अजून कुठल्याही बाबतीत आरोग्यविषयक असेल किंवा या संबंधित काही कार्यक्रम असेल तर मी जरूर त्याच्यामध्ये सहभागी होईन. माझ्याकडून सर्वांचे धन्यवाद. महेश घोरपडेजी, आपण मला तुमच्या अतिशय उत्तम संस्थेशी संपर्क आणून दिलात त्याबद्दल मी खरोखरच आपला ऋणी आहे. थँक्यू. माननीय डॉक्टर भोंडवे सर यांनी आज खूप चांगलं मार्गदर्शन केले आहे. सर ऍक्च्युली आज 2 तास आमचे वेबिनार चालले. मोठ्या संख्येने पार्टिसिपंट टिकून राहिले, कारण तुमची सांगायची पद्धत, एक्सप्लेन करायची पद्धत आणि ह्या उत्सुकतेने लोकांना बांधून ठेवलं सर. त्यामुळे तुम्ही लोकांच्या बऱ्याचशा प्रश्नांचे, शंकांचे योग्य निरसन केले. लस कोणती घ्यावी, करोना कधी संपणार, म्युकोरमायकोसिस, पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स. मला तर असं वाटतं की परत कदाचित 2 ते 3 आठवड्यानंतर तुमचं परत एक वेबिनार आम्हाला ठेवावं लागते की काय, अशी परिस्थिती आहे. कारण मागील आठवड्यात तुम्ही ज्या पद्धतीने हे केलं, आम्हाला खूप मोठा पब्लिक डिमांड होता की सरांचं परत आपल्याला हे पाहिजे. त्यामुळे सर आपले शतशः आभार. त्यानंतर बाकी जे पार्टिसिपंट्स होते, मोठ्या संख्येने आपण प्रतिसाद दिला, आपण सर्वांचे आभार. त्याचबरोबर हा कार्यक्रम शक्य झाला तो आमची MEA इंटरॅक्शन कमिटी तसेच MEA मॅनेजमेंट कमिटी या सर्वांचे आभार. आणि पुढील शनिवार रविवार आम्ही नवीन वक्ता एका नवीन टॉपिकवर घेऊन येणार आहोतच. साधारणतः बुधवारी किंवा गुरुवारी आम्ही ते मेसेजेस पोस्ट करू. तोपर्यंत थँक्यू ऑल. स्टे सेफ. टेक केअर.